आणि आज आपण तुम्हाला जो घटक राहिलाय तुम्ही असं म्हणताय की नाही, म्हणजे तुम्हाला इफ अनलेस बद्दल जरा जास्त क्युरियोसिटी आहे. परत आपलं काय राहिलंय? हम्म. बाकी तर काय नाही मॅडम, तुमच्याच्यात काय नाही वाटतं? ना, बाकी काही नाही. अनसीन सीन पॅसेज जरा उत्तर वगैरे येत नाहीत कवितेचे पॅसेजेसची तर वगैरे. पॅसेजेसची प्रॅक्टिस तर तुम्हालाच करावी लागेल हम्म. राजांनो. हम्म. चुकीचे बरं. पीपीटी शेअर झाले. कवितेचे तुम्ही प्रश्न अगोदर वगैरे. आपलं पॅसेजेस सोडवून बघा. जर तुम्हाला कुठं प्रॉब्लेम येतोय तो माझ्याशी शेअर करा, त्याच्यावर आपण डिस्कशन करू शकतो. परंतु अगदीच पॅसेज अन पॅसेज सोडवून घेणं कसं नाही, पॉसिबल होणार आहे मला थोडी सांगा. प्रॅक्टिस घ्यावी मॅडम. हा. थोडी प्रॅक्टिस घ्यावी. थोडी प्रॅक्टिस कशी? दिसते का स्क्रीन तुम्हाला आता? दिसायला हो मॅडम मॅडम. समोर. दिसतंय ना पीडीएफ तुमच्या समोर जी आहे ती हार्ड कॉपी? हो हा. मॅडम, हो. सगळं दिसायला. सगळं ओके, दिसायला. थँक्यू. तर आपल्या या ट्रान्सफॉर्मेशन मधला जो पाठ तुम्हाला पाहिजे होता, ज्याला आपण इफ अनलेस त्याच्याविषयी, हे इथपर्यंत झालं ना आपलं? काल पार्ट ऑफ स्पीच कुठले कुठले आहेत ते हो 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 अ हो हो मॅडम. कंजक्शन वगैरे सगळं हे हो example आपण बघितलं होतं बघा कालच्या हो शेवटी. हो राहुल क्विकली रोट अ ब्युटिफुल लेटर टू हिज फ्रेंड अँड शी हॅपीली रीड इट. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या शब्दाच्या जाती आलेल्या आहेत, आर्टिकल कुठलं वापरलेलं आहे, प्रिपोजिशन वाक्यामध्ये कोणतं आहे, हे आयडेंटिफाय करण्यासाठी. कारण तुम्हाला एका वाक्यामधले एवढं सगळं नाही, पण हे ऍज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला सगळं दिलं होतं, की जेणेकरून वाक्यामध्ये कुठला पार्ट किंवा कुठलं पार्ट ऑफ स्पीच कशा पद्धतीनं वापरल्या जातं आणि ते आपण आयडेंटिफाय कसं करायचं ह्यासाठी हे दिलं होतं तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये जवळपास आपले सगळेच पार्ट ऑफ स्पीच इन्क्लूड होते. चालेल. आता जर आपण इफ अनलेस ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स मध्ये इफ अनलेसचं एखादं उदाहरण येईल तुम्हाला, त्याच्यापेक्षा जास्त नाही. कारण मला तर प्रश्न पत्रिकेमध्ये आतापर्यंत जेवढ्या मी चाळल्यात त्याच्यामध्ये मला इफ अनलेस काही सापडला नाही. पण इन केस ट्रान्सफॉर्मेशन म्हणल्यानंतर आपण सगळ्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे, आणि म्हणून त्यासाठी आता या ठिकाणी तुम्हाला इफ म्हणजे काय माहिती आहे की नाही आपल्याला? म्हणजे जोडणारा जर शब्द का मॅडम? परंतु आपण कुठल्याही जर वाक्यामध्ये इफ कधी वापरत असतो, का गरज असते वाक्यामध्ये? तर वाक्यामध्ये एखादी कंडिशन असेल तर, आणि ऑन दॅट कंडिशन आपण वाक्यामध्ये इफ किंवा अनलेस वापरत असतो. मग आता ह्या ठिकाणी तुमचं वाक्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे? सुरुवातीला वाक्यामध्ये इफ असलं पाहिजे, त्यानंतर तुमची जी काही कंडिशन असली पाहिजे ती त्या ठिकाणी इन्सर्ट असली पाहिजे. जर समजा तुम्हाला फाइंड द एरर मध्ये हे विचारलं, तर सुरुवातीला इफ आलं पाहिजे वाक्यामध्ये, प्लस तुमची जी काही कंडिशन. आता फॉर एक्झाम्पल इथं उदाहरण बघा. इफ इट रेन्स कॉमा आय विल स्टे ऍट होम. म्हणजे जर वाक्यामध्ये एखादी कंडिशन किंवा त्याला काय म्हणतो आपण अट असेल, तरच अट. वाक्याच्या सुरुवातीला इफ वापरल्या जातं. आणि मग इफचा जो काही क्लॉज असेल तो संपल्यानंतर त्या ठिकाणी कॉमा असतो, आणि इफ या सेंटेन्स मधल्या कंडिशनचा होणारा परिणाम किंवा ज्याला आपण रिझल्ट म्हणू, तो ऍज इट इज समोर लिहिलेला असतो. जर मराठीमध्ये आपण हे वाक्य बघितलं तर, जर पाऊस पडला तर मी घरी राहीन. परंतु या ठिकाणी ही तरचं काम हे तुमचा कॉमा करत असतो. इफ इट रेन्स आय विल स्टे ऍट होम. म्हणजे सुरुवातीला वाक्यामध्ये इफ, त्यानंतर तुमचं इट रेन्स, म्हणजे ही ट्रेन्स ही काय आहे तुमची कंडिशन कंडिशन. आहे. जर पाऊस पडला तर मी घरी थांबेल किंवा घरी राहील. मग ही कंडिशन आणि समोरचा रिझल्ट या दोन्ही मध्ये कॉमा असणं गरजेचं आहे. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. परंतु असं कधीच तुम्हाला वाक्य येणार नाही की विदाउट कॉमा. त्याच्यानंतर दुसरं वाक्य जर तुम्ही बघाल, इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम. मग इथं कुठे इफ सुरुवातीलाच आहे वाक्यामध्ये तुमच्या. त्याच्यानंतर यू स्टडी हार्ड. यू स्टडी हार्ड हे काय आहे?
काय आहे? कंडिशन येते. येस, एक्झॅक्टली, वाक्यातली कंडिशन आहे. आणि कंडिशन नंतर तुमच्या वाक्यामधील स्वल्पविराम, त्यानंतर या कंडिशनचा असणारा रिझल्ट किंवा या कंडिशनचा होणारा रिझल्ट. आता फॉर एक्झाम्पल, आता ह्या कंडिशनला मी इथं अंडरलाईन केलं. ह्या जर तुम्ही मेहनत केली तर किंवा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही परीक्षा पास व्हाल. आणि मग जर या कंडिशनचा जो काही रिझल्ट असेल किंवा जो काही परिणाम असतो तो वाक्यामध्ये स्वल्पविरामाच्या नंतर आलेला पाहिजे, तर तुमचं वाक्य बरोबर आहे. त्यानंतर इफ शी कम्स, कंडिशन इथं शी कम्स अशी आहे. आणि वाक्यात कुठे नाही, इथं डोळे झाकून सुरुवातीलाच इफ असतं, त्याला मध्ये कुठे शोधायचं नाही. वी विल स्टार्ट द मीटिंग, जर ती आली तर आपण मीटिंग स्टार्ट करूया. त्यानंतर अनलेस, आता इफ हा तुमचा पॉझिटिव्ह कंडिशन आहे. या ठिकाणी कशी आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कंडिशन. इफच्या वाक्यामध्ये तुमच्या पॉझिटिव्ह कंडिशन असते. वेराज जे तुमचं अनलेसचं वाक्य असेल, अनलेस म्हणजे इफ नॉट, म्हणजे या ठिकाणी तुमची निगेटिव्ह कंडिशन्स असली पाहिजे तुमच्या वाक्यामध्ये. आणि मग स्ट्रक्चर या ठिकाणी इफच्या जागी अनलेस, सुरुवातीला वाक्याच्या अनलेस. तुमचं वाक्याचं पूर्ण स्ट्रक्चर किंवा फॉर्म्युला कसा असेल तुमचा? अनलेस प्लस निगेटिव्ह कंडिशन आणि वरच्या वाक्यासारखंच कॉमा, त्यानंतर तुमचा जो काही त्या कंडिशनचा परिणाम असेल तो. अनलेस इट रेन्स, एक्झाम्पल काय म्हणते तुमचं? अनलेस इट रेन्स वी विल गो आउट. जर पाऊस पडला नाही तर आपण बाहेर जाऊ. परंतु वरच्या वाक्यात ती काय म्हणत होती? जर पाऊस पडला तर मी घरी राहीन. इफ इट रेन्स आय विल स्टे ऍट होम. म्हणजेच या ठिकाणी अनलेस म्हणजे काय आहे? इफ नॉट. म्हणजे जर समजा तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस किंवा कन्व्हर्जन ऑफ सेंटेन्सेस मध्ये इफ हा शब्द वगळून त्या ठिकाणी अनलेस हा शब्द वापरा असं जर सांगितलं, तर थोडक्यात लक्षात ठेवायचं, अगोदरचं जर तुमचं सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर अनलेस मध्ये ते निगेटिव्ह सेन्स येणार. कारण अनलेसचा अर्थच होतो इफ नॉट, जोपर्यंत नाही किंवा जर नाही तर. आणि स्ट्रक्चर असेल तुमचं अनलेस प्लस निगेटिव्ह कंडिशन प्लस त्याचा रिझल्ट. आणि त्या रिझल्टच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी कॉमा आलेला पाहिजे. मग उदाहरण बघा या ठिकाणी. अनलेस इट रेन्स वी विल गो आउट. जर पाऊस पडला नाही तर आपण बाहेर जाणार आहोत. सेकंड सेंटेन्स काय म्हणतं? अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट सक्सीड. जर तुम्ही अभ्यास केला नाही तर, जर तुम्ही मेहनत केली नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही. अनलेस म्हणजे इफ, इफ यू डोंट वर्क हार्ड किंवा इफ तुमच्याकडनं जर ते झालं नाही तर मग त्याचा परिणाम काय होणार आहे तो. अनलेस शी कॉल्स मी आय वोंट गो. जर तिने मला फोन केला नाही तर मी जाणार नाही. मग ह्या ठिकाणी तुम्हाला अनलेसच्या वाक्यामध्ये जी कंडिशन असते ती निगेटिव्हच कंडिशन असली पाहिजे आणि त्या कॉम्यानंतर तो तुमचा रिझल्ट असला पाहिजे. मग आता कन्व्हर्जन ऑफ इफ इंटू अनलेस असं जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी तुमचा नियम काय असला पाहिजे? इफ प्लस निगेटिव्ह कंडिशन असेल, जर इफच्या नंतर जर निगेटिव्ह कंडिशन असली असेल तर अनलेसच्या वाक्यामध्ये किंवा कन्व्हर्जन मध्ये त्या ठिकाणी पॉझिटिव्ह कंडिशन असली पाहिजे. आणि इथं जर पॉझिटिव्ह कंडिशन असेल तर या ठिकाणी निगेटिव्ह कंडिशन असली पाहिजे. कारण इफ हा शब्द पॉझिटिव्ह आहे, वेरॅज अनलेस इज द निगेटिव्ह वर्ड. मग या ठिकाणी म्हणजे उत्तर म्हणते मी, कन्व्हर्जन ऑफ सेंटेन्सेस तुमचं एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेत असताना त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं करू शकतो आपण ते बघा. वाक्य आहे इफ यू डू नॉट हरी यू विल मिस द ट्रेन. इफ यू डू नॉट हरी यू विल मिस द ट्रेन. आता इथं वरती रूल मध्ये काय सांगते तुम्हाला लक्षात घ्यायचं. जर इफच्या नंतर निगेटिव्ह कंडिशन आली तर अनलिस्टच्या नंतर येणारी कंडिशन कुठली असली पाहिजे? कुठली असली पाहिजे? पॉझिटिव्ह.
पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असली पाहिजे. मग या ठिकाणी इफ यू डू नॉट हरी असं आलं. इफ यू डू नॉट, म्हणून या ठिकाणी अनलेस यू हरी यू विल मिस द ट्रेन. आता मला सांगा, आपण या ठिकाणी अनलेस वापरत असताना काय बदल केलाय वाक्यामध्ये, दिसतोय का? डू नॉट काढून टाकलं त्यातलं. पॉझिटिव्ह केले हा मॅडम. बरं, डू नॉट काढून टाकलं. का काढून टाकले? पॉझिटिव्ह केले मॅडम. कारण अनलेस हा शब्द आल्यामुळं. हा, कारण अनलेस हा शब्द मुळातच निगेटिव्ह आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या समोर येणारी जी कंडिशन आहे, फॉर एक्झाम्पल यू हरी. आता या ठिकाणी यू डू नॉट हरी आहे. जर म्हणजे तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस निगेशन येतं त्यावेळेस अनलेसच्या वाक्यात येणारी समोरची कंडिशन ही पॉझिटिव्हच आली पाहिजे. आणि त्याच्या कॉमेंट जे काही येणार आहे तुमचं ऍज इट इज लिहायचंय तुम्हाला. दुसरं वाक्य बघा, परत तुम्हाला थोडस एक्सरसाइज केल्यानंतर ह्या गोष्टी पटकन लक्षात येतील किंवा एक्झाम मध्ये पण पहिल्या तुम्हाला ही गोष्ट करता येण्यासारखी आहे. इफ यू डू नॉट स्टडी यू विल फेल. इफ यू डू नॉट स्टडी, आपला रूल काय म्हणतो, जर इफच्या वाक्यातील कंडिशन हे निगेटिव्ह असेल तर, मग या ठिकाणी निगेटिव्ह आहे का? तर आहे. का आहे? तर या ठिकाणी डू नॉट आपल्याला सरळ दिसतंय तिथं, आणि म्हणून अनलेस वापरत असताना इफ काढून टाकायचं, त्या ठिकाणी अनलेस वापरायचं. यू हा वाक्यातला करता तुमचा जशाला तसा. अनलेस हे ऑलरेडी निगेटिव्ह असल्यामुळे किंवा अनलेसचा अर्थच इफ नॉट होत असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे निगेटिव्ह स्टेटमेंट किंवा निगेटिव्ह फ्रेज जी आहे, जी डू नॉट या ठिकाणी वापरलेली आहे, ती वगळून टाकायची. स्टडी जशाला तसा लिहायचा. पुढे तुमची सेकंड कंडिशन जी असेल कॉम्या नंतरची, ती ऍज इट इज आली पाहिजे. कारण आता तुम्हाला लक्षात येतं का, ह्या वाक्यामध्ये काहीच बदल करायचा नाही. हे जे वाक्य आहे तुमचं, यू विल मिस द ट्रेन, काय करायचंय का त्याला? नाही. काय करायचं नाही. ऍज इट इज कॉम्याच्या नंतर येणारा पार्ट हा इफ आणि अनलेसच्या वाक्यामध्ये तुम्हाला जसाच्या तसा लिहायचा असतो. त्याला कुठं कर्म करता बदलायचा नाही, काहीच करायचं नाही. ऍज इट इज लिहायचा. फक्त चेंजेस तुमचा कुठं होणार आहे, परत परत सांगते, फक्त या ठिकाणी इफ काढून टाकायचं, त्या इफच्या ठिकाणी अनलेस लिहायचं. जर वाक्यामध्ये निगेटिव्ह कंडिशन असेल तर तो जो काही नकारात्मक शब्द किंवा नकारात्मक शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, मग तिथं डिड नॉट असेल, डज नॉट असेल, डू नॉट असेल, काहीही असेल तरी ते काढून टाकायचं. आणि मग वाक्यातला जो चेंज असतो तो चेंज फक्त मुख्य क्रियापदामध्ये होत असतो. फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी दोन्ही वाक्यामध्ये तुम्हाला डू नॉट आहे, डू नॉट आहे, आणि या ठिकाणी वाक्यातील मुख्य क्रियापद हे तुमचं पहिल्या रूपामध्येच वापरले आहे, स्टडी. इथं स्टडीड वापरले का? स्टडी म्हणजे काय? अभ्यास करणे. क्रियापद आहे की नाही तुमच्या वाक्यातलं? हो. आहे ना? क्रियापद आहे. काय? क्रियापद आहे म्हणजे. हा, क्रियापद आहे. आणि मग ह्या क्रियापदाच्या अगोदर डू नॉट वापरले, आणि त्यामुळं अनलेसच्या वाक्यामध्ये डू नॉट जरी काढून टाकलं तरी मुख्य क्रियापदावर काहीच परिणाम होणार नाही. मुख्य क्रियापद या ठिकाणी स्टडी आहे, ते इथं स्टडीच राहणार आहे. परंतु जर तुमच्या वाक्यामध्ये या ठिकाणी या डज नॉट आले, डज नॉट म्हणजे काय, इथं पुढे तुमच्या मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागला पाहिजे. येतंय लक्षात? हो मॅडम. बदल कसे होत जात आहेत ते. हो मॅडम. इफ शी डज नॉट कम, आता कम हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग आपण डज नॉट कधी वापरतो? ज्या वेळेस वाक्यातील करता, म्हणजे डज कधी वापरतो क्रियापदाच्या अगोदर? ज्या वाक्यातील करता हा कसा असतो? बॅटरी डाऊन झाली, लागत नाही काय? जर तुमचा वाक्यातील करता हा एकवचनी असेल, हो की नाही, ज्यावेळेस आपण वाक्यामध्ये ही, शी, इट अशा प्रकारचा करता वापरतो किंवा एकवचनी नाम वापरतो, अशा वेळेस आपण वाक्यातील मुख्य क्रियापदाला यस किंवा प्रत्यय ईएस प्रत्यय लावतो. आणि जर समजा त्याच्या अगोदर डू
डीड किंवा डज यापैकी तुम्हाला कुठलं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असतं, तर त्यावेळेस वाक्यातील कर्ता हा तुमचा द्वितीय पुरुषी एकवचनी असेल तर मग या ठिकाणी इयस हा प्रत्यय लागला जातो. आणि म्हणून मग इथं लक्षात ठेवायचं तुम्ही या ठिकाणी वरती दोन्ही वाक्यामध्ये तुम्हाला डू नॉट होतं, डू नॉट होतं. वाक्यातील मुख्य क्रियापदावर काहीही परिणाम झालेला नाही. या ठिकाणी तुमच्या वाक्यातलं क्रियापदाचं मूळ रूप आहे ऍज इट इज ठेवलंय आपण. परंतु तिसरं वाक्य या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की इफ शी डज नॉट कम वी विल कॅन्सल द प्रोग्राम. मग आता आपण नेहमीच्या नियमाप्रमाणे इफ काढून टाकायचं, इफच्या ठिकाणी अनलेस ठेवायचं. ठेवलं त्याच्यानंतर तुमचा जो काही वाक्यातला कर्ता आहे या ठिकाणी यशाची शी वापरले, सी जशाला तसं लिहिलंय. वाक्यातला नकारात्मक शब्द कुठला आहे या ठिकाणी डज नॉट, डज नॉट काढून टाकला आणि त्याच्यानंतर तुमचं मुख्य क्रियापद येणार आहे. परंतु या ठिकाणी डज नॉट असल्यामुळं हा इयस या ठिकाणी तुमच्या मुख्य क्रियापदाला लागतो. कमचं काय होणार आहे इथं? कम्स झालं एस परत. कम्स झालं आणि कॉमा देऊन वाक्यातलं तुमचं उर्वरित जी काही रिझल्ट आहे किंवा यस परिणाम कसं आहेत. आलं मॅडम? अ कसं आलं यस? मग आता इतकं काय काय सांगत होते मी? ते माधुरी बरोबर ऐकलं सांगा. नाही, बरोबर ऐकलं नाही मॅडम. नाही नाही बरोबर आहे. कसं काय बरोबर नाही? सांग बरं, तू नाही, सांग. बरोबर ऐकू ऐकू आलं नाही म्हणून मॅडम. कसं काय? माझा आवाज येत नाही का सगळ्यांना? नाही, मला ऐकू आलं नाही मॅडम. तू गेली असशील कुठेतरी. एकदा सांगा ना मॅडम. सांगते सांगते. आता हे पहा, इफ आणि अनलेस च वाक्य ज्या वेळेस आपण कन्वर्ट करत असतो, इफ च सेंटेन्स अनलेस मध्ये ट्रान्सफॉर्म करत असताना वाक्यामध्ये होणारे मुख्य बदल ते कसे आहेत, तर ते असे. सुरुवातीला काय करायचंय आपल्याला? इफच्या ठिकाणी अनलेस लिहायचंय. जर इफच्या क्लॉज मध्ये किंवा इफच्या सब सेंटेन्स मध्ये, याला उपवाक्य म्हणून आपण, कारण इथे दोन वाक्य दिलेली आहेत, त्या वाक्यामध्ये जर निगेटिव्ह कंडिशन असेल तर अनलेसच्या वाक्यामध्ये आपण पॉझिटिव्ह कंडिशन लिहित असतो. आणि कशामुळं हा? कारण अनलेसचा अर्थच मुळात काय होतो? काय होतो? इफ निगेटिव्ह. नॉट. अनलेस म्हणजेच इफ नॉट. आणि मग ह्या ठिकाणी हे डू नॉट आपण काढलं, त्याच्यामुळं या ठिकाणी वाक्य झालं तुमचं अनलेस यू हरी. मग ह्या ठिकाणी तुमच्या हरी हा क्रियापद. हरी म्हणजे काय? भाग्यश्री सांग. HURRY, HURRY, हरी म्हणजे काय? माहित नाही मॅडम. आता कसं व्हायचं हे असं म्हणल्यावर? गडबड करणे, घाई करणे. हा, घाई करणे. मग आता ह्या ठिकाणी घाई करणे हे तुमचं मुख्य क्रियापद आहे वाक्यातलं, आहे का? हो मग मॅडम दुसऱ्या, आहे. हा आहे. मग दुसऱ्या वाक्यामध्ये अनलेसच्या हरी हा जो मुख्य क्रियापद असेल किंवा त्याच्या खालच्या वाक्यामध्ये स्टडी, अभ्यास करणे हा क्रियापद असेल, आपण ऍज इट इज लिहिलाय. परंतु तिसऱ्या वाक्यामध्ये आपण या ठिकाणी आहे इफ शी डज नॉट कम. मग इथं कन्वर्जनच्या वाक्यामध्ये आपण लिहिले अनलेस शी कम्स. असं का बरं? तर जेव्हा जेव्हा मुख्य क्रियापदाच्या अगोदर डू, डज, डीड या तीन टू डूच्या सहाय्यकारी क्रियापदापूर्वी जेव्हा डज येतं, आणि डज कधी येतं? ज्या वेळेस वाक्यातला कर्ता हा द्वितीय पुरुषी एकवचनी असेल. हम्म. हा, आणि कारण आपण म्हणतो ना शी गोज टू स्कूल. गो टू स्कूल म्हणतो का? नाही. ही गोज टू मूवी काय असेल ते, किंवा शी रीड्स. शी रीड म्हणत नाही आपण. मग त्याच पद्धतीनं या ठिकाणी इफ शी डज नॉट कम, इथं डज नॉट आल्यामुळे मुख्य क्रियापदाचं मूळ रूप लिहिलंय. परंतु आपल्याला उत्तराच्या वाक्यामध्ये किंवा अनलेसच्या सेंटेन्समध्ये हे निगेशन काढून टाकायचं आहे, हे निगेटिव्ह कंडिशन काढून टाकायची आहे. कारण अनलेस मध्ये मुळात निगेटिव्ह सेन्स आहे. कारण अनलेसचा अर्थ हा इफ नॉट होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी तुमचं मुख्य क्रियापदाला इयस किंवा यस, यस किंवा इयस हा प्रत्यय लागत असतो. आणि म्हणून तुमचं उत्तर होतं अनलेस सी कम्स. डज नॉट आपण काढून टाकलेला आहे या ठिकाणी.
नीडचा जो काही इसेन्स आहे, म्हणजे तुमच्या मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. कॉम्यानंतर वाक्य जशाला तसं लिहून टाकायचं. वी विल कॅन्सल द प्रोग्राम. आलं लक्षात? हो मॅडम. हा. आणि जर समजा या ठिकाणी इफ शी डिड नॉट कम आलं असतं तर वाक्यातला बदल कसा झाला असता सांगा. कोण पण सांगा. 2-4 जण किती आहेत? स्नेहल आहे, परत अजून एक कोणीतरी शगुफ्ता शेख आहे, अंजली, अश्विनी, भाग्यश्री, कोणी पण सांगा. जर वाक्य असं असलं असतं, इफ शी डिड नॉट कम वी विल कॅन्सल द प्रोग्राम, काय झाला असता बदल मुख्य क्रियापदामध्ये? अनलेस शी केम. हा, येस, अनलेस सी केम असा झाला असता. कारण या ठिकाणी डीड हे जे टू डूचं सहाय्यकारी क्रियापद आहे, आपण भूतकाळासाठी वापरत असतो आणि म्हणून तो सेन्स कायम राहू देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं असतं. आलं लक्षात? नंतरचं वाक्य आहे, इफ यू डू नॉट ओबे द रूल्स यू विल बी पनिश्ड. अगेन त्याच पद्धतीनं इफ काढले, अनलेस टाकले, डू नॉट ओबे यामधला डू नॉट हा काढून टाकायचा. हा निगेशन गेल्यानंतर यू ओबे द रूल्स, अनलेस यू ओबे द रूल्स यू विल बी पनिश्ड ॲज इट इज. आले लक्षात? मग आता ह्यातले जे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते बघा. सुरुवातीला इफ यू डू नॉट इट यू विल बी हंग्री, अनलेस यू इट यू विल बी हंग्री. फक्त हा डू नॉट काढायचा आणि या ठिकाणी अनलेस यू इट लिहायचं. आता इथं तुम्हाला काय करायचंय आणि काय करायचंय, डू नॉट यूज अनादर निगेटिव्ह वर्ड आफ्टर अनलेस. अनलेस नंतर कधीही नॉट वापरायचं नाही, मुळात त्याच्यामध्येच अनलेस आहे त्याच्यामुळं. अनलेस यू डू नॉट स्टडी असं कधीच येत नाही. इफ यू डू नॉट स्टडी असं येऊ शकतं, परंतु अनलेस नंतर परत निगेशन वापरायचं नाही. अनलेस यू स्टडी यू विल फेल, हे करेक्ट आहे, हे रॉंग आहे. ठीक आहे मॅडम. हो मॅडम. हा, फीडबॅक देत जा मला पटकन, म्हणजे मला समोर जायचंय, परत रिपीट करायचंय. एखाद्याच्या लक्षात आलं नाही तेव्हाच कळतं. कारण होतं कसं माहितीये का, मग ते टॉपिकच्या नंतर लिंक तुटल्यानंतर तुम्ही कधीतरी विचारलं ना, तर मग मला त्याचं थोडस अवघड जातं, त्या परत त्या स्लाइडवर जायला किंवा परत त्या पेजवर जायला आणि समजून सांगायला तुम्हाला. हे झालं आपलं इफ अनलेस. समजले? समजलं का? समजलं मॅडम. हॅलो, येस मॅम. समजलं ना? समजलं मॅडम. कुठे गेले सगळे? आवाज येत नाही मला तुमचा. आता मला सांगायचं. हा, येस तर म्हणत जा, एवढं तर उपकार करत जा राव. प्रॅक्टिस मध्ये जर आपण काही वाक्य बघितले या ठिकाणी बघा, इफ यू डू नॉट वेकअप अर्ली यू विल मिस द बस. इफच्या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी इफच्या ठिकाणी अनलेस अनलेस वापरली. लिहिलंय. यू हा तुमच्या वाक्यातला करता ऍज इट इज लिहिलाय. डू नॉट डू नॉट काढून टाकलं. वेकअप अर्ली जशाला तसं. यू विल मिस द ट्रेन किंवा बस ऍज इट इज जो रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असेल. या ठिकाणी इफ ही डज नॉट अपोलोजाइज यू विल फॉरगिव्ह हिम. मग आता या ठिकाणी डज नॉट काढलंय, मग हे तुमचं वाक्यातलं मुख्य क्रियापद आहे APOLIZ, APOLOZIZE. मग ह्या क्रियापदाला ES प्रत्यय लागलाय का? यस प्रत्यय, यस किंवा ES, म्हणजे ई जर दिसला काहीच लावायचं नाही, ऑलरेडी फक्त ते ओळखायचे. आणि मग वाक्य तुमचं जे समोरचं आहे, आय विल नॉट फॉरगिव्ह हिम,
आता हे तुम्ही याच्यामध्ये विल नॉट काढायचं, नामकं करायचं, ढमकं करायचं, काहीच करायचं नाही. जो वाक्याचा उर्वरित भाग कॉमा नंतरची जी कंडिशन असेल ती निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह ऍज इट इज लिहायची आणि पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह ऍज इट इज लिहायची. परंतु या अनलेसला भिडून दुसरा निगेटिव्ह शब्द लिहायचा नाही. याच्यात जवळ एकदम दुसरा निगेटिव्ह शब्द असेल समजा उत्तराच्या ठिकाणी एखाद्या ऑप्शन मध्ये, तर ते वाक्य चुकीचं आहे असं समजा. इफ वी डू नॉट लिव्ह नाऊ वी विल बी लेट. इफच्या ठिकाणी अनलेस, बी हा करता जशाला तसा, डू नॉट काढून टाकलं, लिव्ह जशाला तसं कारण इथं डज नाही किंवा डीड नाही, नाऊ कॉम्यानंतर वी विल बी लेट ऍज इट इज. आणि मग तुमचा तो सेंटेन्सचा जो फॉर्म्युला कसा होईल, इफ प्लस नॉट प्लस कंडिशन असेल तर अनलेस प्लस डिरेक्टली तुमचं कंडिशन जातं, त्या ठिकाणी नॉट किंवा डीड नॉट, डज नॉट जे काही असेल ते त्या ठिकाणी अनलेस आल्यामुळे वाक्यामध्ये निघून जातं. आता हे वाक्य मला सांगा, इफ यू डू नॉट वर्क हार्ड यू विल नॉट सक्सीड. ते बरोबर आहे का खालचं वाक्य उत्तराचं, अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट सक्सीड? नाही, बरोबर नाहीये हे. नाही मॅडम, दोन्ही वाक्यात नॉट नाही. नॉट 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 आहे. कुठल्या कुठल्या दोन वाक्यात नॉट आहे? वरचं If खालचं. you do not आणि यू आणि मी इथं समजून सांगताना काय सांगितलं तुम्हाला, हे वाला वाक्य 2 नंबरचं, हे वाक्य हे 2 नंबरचं, आता त्याला अंडरलाईन करत आहे मी. 2 नंबरचं वाक्य वाक्य हा काय सांगितलं? त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह यायला पाहिजे असं सांगितलं होतं. कुठल्यामध्ये? कंडिशन कंडिशन पॉझिटिव्ह असायला पाहिजे असं सांगितलं कुठली होतं. कुठली? सेकंड कंडिशन. कॉमा सेकंड नंतर जे कंडिशन नाही. पॉझिटिव्ह असं कधी म्हणलं मी? मी काय म्हटलं तुम्हाला, सेकंड कंडिशन ऍज इट इज लिहायची, त्याच्यात काहीही बदल करायचा नाही. जर सेकंड कंडिशन निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हच लिहायची, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हच लिहायची. आता या ठिकाणी तुमची पहिली कंडिशन आहे इफ ही डज नॉट अपोलोजाइज. मग आता अनलेस नंतर तुम्ही इथला निगेटिव्ह सेन्स काढून टाकला आणि मुख्य क्रियापदाला इएस किंवा यस प्रत्यय लागतो, परंतु कॉम्यानंतरचं जे काही असेल ते ऍज इट इज लिहायचंय, त्याच्यात काहीच बदल करायचा नाही. मी तुम्हाला वारंवार तेच सांगते आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला हे उत्तर विचारलं, इफ यू डू नॉट वर्क हार्ड यू विल नॉट सक्सीड. आणि उत्तराचं तुमचं वाक्य आहे या ठिकाणी काय आहे, अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट सक्सीड. बरोबर आहे ना वाक्य? काय चुकलं याच्यात? बरोबर आहे. आ? बरोबर आहे मॅडम. बरोबर बरोबर आहे. आहे. कारण आता हे लक्षात ठेवा, हे चुकायचं नाही. कॉम्यानंतरची जी कंडिशन असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही काय सुद्धा बदल करायचा नाही, बिलकुल बदल करायचा नाही. बदल कुठं करायचा आहे तुमचा? पहिल्या कंडिशन मध्येच करायचा आहे. तर काय करायचं, जे निगेशन आहे ते काढून टाकायचं, वाक्यामध्ये डू डज डीड नुसार काय मुख्य क्रियापदाला बदल करायचा, बस दॅट्स इट. एवढं सोपं आहे इफ आणि अनलेस, त्याला किचकट नाही करायचं. आलं लक्षात? हो अ मॅडम. हो मॅडम. हो मॅडम. आता वाक्य दिलं तर एखादं करता येईल. हो मॅडम. बरं, चला त्याच्यानंतर आपण बघूया निदर नॉर इदर ऑर. याला काय म्हणायचं? हे झाले ना. हं? एकच वाक्य घेतलं होतं, एक म्हणजे ते ऍज अ इंट्रोडक्शन म्हणून घेतलं होतं, पण त्यातले रूल आणि चेंजेस आहे ना ते व्यवस्थित एक सांगते, लक्ष द्या, लक्ष देऊन ऐका, चुकलं नाही पाहिजे. आता मला सांगा, डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन वर जाते. कोणी चाललेलं? आता मला हे सांगा, रवी और मोहन विल अटेंड द मीटिंग. आणि ह्याचं उत्तर आहे या ठिकाणी इधर रवी और मोहन विल अटेंड द मीटिंग. हा बदल कशाच्या आधारावर झालाय? हम्म आयदर आलं ना. हम्म हम्म इधर म्हणा, आयदर म्हणा, नायदर म्हणा, निदर म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण तो बदल सांगा मला, तो कशाच्या आधारावर केलाय तुम्ही? ठीक आहे, चला राहू द्या. बघा इकडं, जेव्हा वाक्यामध्ये दोन
कर्ते किंवा दोन नाम म्हणजेच नाऊन आलेले असतात आणि कंडिशन अशी असते की दोघांपैकी एक हा किंवा तो हं? त्यावेळेस आपण इदर ऑर वापरत असतो आणि मग त्या वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं, हा किंवा तो, ही किंवा ती, ते किंवा ते, असं काही असेल तुमचं, दिस किंवा दॅट असंही येऊ शकतं, कधी कधी दिस ऑर दॅट असंही येऊ शकतं. आणि मग अशा वेळेस वाक्यामध्ये तुम्हाला इदर ऑर वापरण्यासाठी किंवा इदर ऑर वापरला असेल तर त्याचं नायदर नॉर मध्ये रूपांतर करण्यासाठीच वाक्य किंवा व्याकरणाचा रूल कशा पद्धतीनं फॉलो करायचा ते बघा. आता या ठिकाणी वाक्यामध्ये सहसा अशा पद्धतीच्या किंवा अशा प्रकारच्या वाक्यामध्ये दोन कर्ते असतात किंवा दोन सेम ऑब्जेक्ट असतील, समान वैशिष्ट्याचे दोन ऑब्जेक्ट असतील. मग या ठिकाणी स्ट्रक्चर असेल तुमचं वाक्याचं इदर प्लस पहिला कर्ता किंवा पहिला सब्जेक्ट आणि प्लस ऑर दुसरा कर्ता आणि त्याच्यानंतर तुमचं वाक्यातलं मुख्य क्रियापद असेल किंवा त्याच्यासोबत मुख्य क्रियापदाला सहाय्यकारी क्रियापदाची जोड असेल तर तो ऍज इट इज वर्ब या ठिकाणी असेल. उदाहरण तुमच्या समोर आहे या ठिकाणी, इदर राम और श्याम विल कम. मग या ठिकाणी वरच्या स्ट्रक्चर नुसार तुमचं वाक्य आहे, एक तर राम किंवा श्याम. याचा अर्थ असा होतो, राम किंवा श्याम या दोघांपैकी एक येईल, एक तर राम येईल किंवा श्याम येईल, अशा आशयाचं ज्या ठिकाणी वाक्य आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी इदर ऑरचा वापर हा परफेक्ट बसत असतो. त्यानंतर यू कॅन आयदर स्टे हिअर और गो टू होम किंवा गो होम. मग आता ह्या ठिकाणी तुम्ही म्हणसाल वाक्यामध्ये या ठिकाणी मॅडम तुम्ही म्हटलात की वाक्यामध्ये फक्त दोन कर्ते असेल तर अशा पद्धतीची कंडिशन येते की एकतर हे किंवा ते. परंतु मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देत असतानाच काय सांगितलं होतं की वाक्यामध्ये दोन व्यक्ती असतील, दोन वस्तू असतील, दोन समान वैशिष्ट्य असणारे घटक असतील. मग ते एखाद्या वेळेस लिव्हिंग थिंग असेल, कधी नॉन लिव्हिंग थिंग असेल, कधी दोन क्वालिटीज असतील, एखाद्या व्यक्तीच्या दोन क्वालिटीज असतील, असू शकतं. आणि मग अशा वेळेस वाक्यामध्ये इदर ऑर आणि नायदर नॉरचा वापर आपल्याला करायचा असतो. जेव्हा तुमचं वाक्य पॉझिटिव्ह कंडिशन्स मध्ये असतं, होकारार्थी वाक्य असतं, त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला निगेशन किंवा नकारार्थी शब्द दिसत नाही. पहिलं वाक्य काय म्हणतं, येईल कोणीतरी एक जण येईल यांच्यापैकी, ह्या दोघांपैकी राम किंवा श्याम हे तुमच्या वाक्यातले दोन कर्ते आहेत, हा येईल किंवा तो येईल. त्यानंतर यू कॅन आयदर स्टे हिअर, एक तर तुम्ही या ठिकाणी थांबू शकता किंवा मग तुम्ही घरी जाऊ शकता, यू कॅन म्हटले या ठिकाणी. आणि मग शेवटी तिसरं वाक्य तुमचं काय म्हणतं, इदर शी ऑर हर फ्रेंड आर रिस्पॉन्सिबल. ती किंवा तिचे मित्र, एकतर ती रिस्पॉन्सिबल असेल एखाद्या गोष्टीसाठी किंवा तिचे मित्र रिस्पॉन्सिबल असतील. मग अशा वेळेस जेव्हा वाक्यामध्ये कंडिशन्स ह्या पॉझिटिव्ह असतात आणि वाक्यामध्ये समान वैशिष्ट्ये असणारी दोन घटक असतील किंवा वाक्यातील दोन कर्ते असतील आणि ते दोन्ही कर्त्यांना एकच कर्म जर आपलं एकच क्रियापद जर क्रिया दर्शवित असेल तर मग हे झालं तुमचं आयदर ऑरचं. कारण या ठिकाणी लक्षात ठेवायचं, एक तर पॉझिटिव्ह सेन्स असतो तुमच्या वाक्याचा, दोन कर्ते असतील, दोन घटक असतील, दोन व्यक्ती असतील, दोन समान वैशिष्ट्य असणारे घटक असतील, ह्या कुठल्याही गोष्टी एकाच क्रियापदासाठी किंवा एकाच क्रियेसाठी ज्यावेळेस जबाबदार असतील किंवा एकच क्रिया या दोन व्यक्तींवर घडत असेल त्यावेळेस वाक्यामध्ये आयदर ऑर असतं. आणि मग या ठिकाणी बघता तुम्ही इथं राहण्याची किंवा घरी जाण्याची म्हणजे ह्या दोन क्रिया वेगळ्या वेगळ्या आहेत. इथं दोन तुमचे सब्जेक्ट आहेत राम और श्याम आणि इथं शी अँड हर फ्रेंड्स, हे कशासाठी एकाच कुठल्या तरी गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल असणार आहेत. अशा कंडिशन तुमच्या वाक्यामध्ये असल्या पाहिजे, त्यावेळेस त्या ठिकाणी वाक्यामध्ये इदर आपण वापरत असतो. आता नायदर नॉटची कंडिशन तुम्हाला काय सांगते तर याचा अर्थ काय होतो, नॉट धिस ऑर नॉट दॅट, दोघांपैकी कोणीही नाही, हाही नाही आणि तोही नाही. आणि याच्या उलट आयदर ऑरच्या वाक्यामध्ये हा किंवा तो, दोघीपैकी एक, दोघांपैकी एक असा आशय दडलेला असतो किंवा अशा आशयाचं वाक्य त्या ठिकाणी दिलेलं असतं. मग नायदर नॉर मीन्स नॉट धिस ऑर नॉट दॅट, हाही नाही आणि तोही नाही. मग वाक्याचं कन्स्ट्रक्शन किंवा तुमचं स्ट्रक्चर
कसं असलं पाहिजे वरच्या वाक्याप्रमाणेच, नेदर प्लस पहिला सब्जेक्ट प्लस नॉर, आणि वरच्या वाक्यामध्ये या ठिकाणी ऑर असायचं, प्लस दुसरा सब्जेक्ट आणि तुमचं वाक्यातलं जे काही मुख्य क्रियापद किंवा त्याला जोडून येणारं एखादं सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते त्या स्ट्रक्चर मध्ये. मग या ठिकाणी वाक्य काय आहे, नायदर राम नॉर श्याम केम टू स्कूल. ना राम ना श्याम शाळेत गेला. रामही शाळेत गेला नाही आणि श्यामही शाळेत गेला नाही. दोघांपैकी कोणीही शाळेत गेलं नाही. म्हणजे या ठिकाणी दोन्हीही निगेशन्स आहेत. नायदर राम नॉर श्याम केम टू स्कूल ही कॉमन गोष्ट आहे या दोघांसाठी, जी दोघांनाही लागू शकते या ठिकाणी. ती म्हणजे शाळेत जाण्याची ही काय आहे, एक कॉमन गोष्ट आहे की म्हणजेच हे वर्ब केम टू स्कूल वर्ब आणि हे वर्ब कॉम्प्लिमेंट हे दोघांसाठी कॉमन आहे. तसंच त्याच पद्धतीनं वरच्या वाक्यामध्ये आयदर राम और श्याम विल कम म्हटलं होतं. विल कम ही गोष्ट जी आहे किंवा ही जी क्रिया आहे ही दोघांसाठी या ठिकाणी कॉमन होती. मग तुम्हाला वाक्यातील छोटे छोटे बदल लक्षात येत असतील. या ठिकाणी वाक्याचा अर्थ किंवा वाक्याचा जो सेन्स असतो तो कसा असतो, निगेटिव्ह असतो. हाही नाही आणि तोही नाही, दोघांपैकी कोणीही नाही. आणि सेकंड वाक्य बघा, नायदर द टीचर नॉट द स्टुडंट्स वेअर प्रेझेंट. म्हणजे आजच्या लेक्चरसाठी किंवा आजच्या क्लाससाठी त्या ठिकाणी शिक्षकही हजर नसतील आणि विद्यार्थीही हजर नसतील. जर इदर ऑर असलं असतं त्या ठिकाणी तर आयदर द टीचर ऑर द स्टुडंट वेअर प्रेझेंट, म्हणजे कोणीतरी दोघांपैकी एक आहे त्यावेळेस आयदर ऑर, आणि दोन्ही नसेल तर नायदर ऑर. सी लाईक्स नायदर टी नॉर कॉफी. आता या ठिकाणी दोन कर्ते आहेत का, दोन ऑब्जेक्ट आहेत या ठिकाणी, चहा आणि कॉफी. दोन्हीची वैशिष्ट्ये सारखी आहेत का, तर आहेत. मग हे अशा पद्धतीचे घटक तुमचे येऊ शकतात ना. तिला चहा आवडतो कारण इथं करता तर एकच आहे मॅडम, तुम्हाला ते दोन सब्जेक्ट आले पाहिजे, तर तसं नाही. मी तुम्हाला परत परत सांगते, फक्त दोन सब्जेक्ट नाही तर दोन समान वैशिष्ट्ये असणारी घटक सुद्धा त्या ठिकाणी एकमेकांना ऑप्शन म्हणून वापरले जातात. हेही नाही आणि तेही नाही, परंतु त्या ठिकाणचं क्रियापद जे असतं ते क्रियापद त्या दोन घटकांसाठी कॉमन असतं ना. म्हणजे हे कुठलं आहे मग क्रियापद, हे या ठिकाणी आहे. लाईक्स हे क्रियापद आहे या ठिकाणी, आहे का? अ हे प्रेझेंट, ह्या ठिकाणी प्रेझेंट म्हणजे काय, उपस्थित असणे, हे क्रियापद आहे. केम टू स्कूल हा घटक दोघांसाठी कॉमन आलेला आहे. मग आता सब्जेक्ट हे नायदर नॉर आणि इदर ऑर बदलण्यासाठी काही नियम आहेत. तर ते नियम कुठले आहेत ते बघूया. आता सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचा रूल आहे तुम्हाला. ऍग्रीमेंट म्हणजे काय, ठिकाणी या ठिकाणी एक प्रकारचं कंडिशन असतं. म्हणजे ज्या ठिकाणी कर्ता आणि क्रियापद ह्याच्यामध्ये एक कुठली तरी कंडिशन टाकलेली असते आणि ती कंडिशन या रूल मध्ये फॉलो करणं तुम्हाला गरजेचं असतं. मग काय कंडिशन आहे या ठिकाणी, तर वर्ब ऍग्रीज विथ द सब्जेक्ट नियरेस्ट टू इट. आता आपल्याला ऍग्रीमेंटचा अर्थ माहित आहे का काय आहे? कोण करार. सांगेल? करार मॅडम. अ करार करार. 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 बरोबर, बरोबर की. मग करार किंवा कंडिशन म्हणतो आपण, है की नाही. म्हणजे जसं आपण रूम ऍग्रीमेंट करून घेत असतो, आ भाडे करार, तर तशा प्रकारचा करार किंवा कंडिशन कोणामध्ये झालेला आहे या ठिकाणी, सब्जेक्ट आणि वर्ब मध्ये झालेला आहे तुमच्या. तर हे कुठली कंडिशन्स आहे ही आपल्याला लक्षात ठेवायचे. तर पहिला रूल तुमचा काय म्हणतो, वर्ब ऍग्रीज विथ द सब्जेक्ट नियरेस्ट टू इट. म्हणजे वाक्यामधला जो काही क्रियापद आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला वाक्यातलं क्रियापद ओळखणं गरजेचं आहे. आयदर राम और हिज फ्रेंड्स आर कमिंग मधलं क्रियापद कुठलं आहे, कोण सांगते पटकन? कमिंग. कमिंग मॅडम. कमिंग आहे. बर. आणि तुमचं जे अग्रीमेंट आहे किंवा जो तुमचा रूल आहे सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा, तो काय म्हणतो, वर्ब अग्रीज विथ द सब्जेक्ट नियरेस्ट टू इट. वाक्यातलं जे काही क्रियापद आहे त्या क्रियापदाचं अग्रीमेंट कुणासोबत असतं, तर त्याच्या सगळ्यात जवळचा जो काही कर्ता असेल त्याच्या सोबत असतं. म्हणजेच
ह्या वाक्यातील क्रियापद हे जवळच्या कर्त्यानुसार आपल्याला वापरायचं असतं इधरावरच्या वाक्यामध्ये. मग ह्या ठिकाणी तुमच्या वाक्यामधला कर्ता कोणता आहे? राम. आ राम. 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 आणि दुसरा कर्ता फ्रेंड. फ्रेंड. अ? फ्रेंड. फ्रेंड त्याचे फ्रेंड. फ्रेंड काय मॅडम. काय फ्रेंड. फ्रेंड्स का फक्त हिज फ्रेंड्स? हिज फ्रेंड्स. 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 फ्रेंड. हिज फ्रेंड्स हा एक शब्द आहे ना, हिज फ्रेंड्स, त्याचे मित्र. फक्त मित्र म्हटलंय का? नाही, कारण हिज मध्ये फ्रेंड्स मध्ये पोझिशन आहे ना. त्याचे मित्र. कुणाचे मित्र? रामचे मित्र. मग हिज फ्रेंड्स हा जर तुमचा कर्ता असेल तर मग तुमचं सहाय्यकारी क्रियापद हे हिज फ्रेंडच्या अनुषंगाने वापरल्या जाणार आहे किंवा वापरण्यात येणार आहे. ते रामच्या अनुषंगानं वापरल्या जाणार नाही. हे तुमचं सब्जेक्ट व्हर्ब ऍग्रीमेंट बनतं ह्या ठिकाणी. वाक्यातील जो काही क्रियापद असतं ते क्रियापद कशानुसार वापरायचंय? त्याच्या जवळच्या कर्त्यानुसार वापरायचे. मग ह्या वाक्यातील क्रियापदाच्या जवळचा कर्ता कोणता आहे? हिज फ्रेंड्स. हिज फ्रेंड हा जवळचा आहे. मग मला सांगा, हे वाक्यातलं हिज फ्रेंड्स हे एकवचनी आहे का अनेक वचनी आहे? सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्युरल आहे. अनेक वचने आहे मॅडम. अनेक वचनी आहे आणि म्हणून वाक्यामध्ये या ठिकाणी आर वापरलेलं आहे, जे की आपण अनेक वचनी कर्त्यासोबत वापरतो. पण जर समजा या वाक्यामध्ये असं असलं असतं, हे वाक्य तुमचं मी परत एक वेळा इथं पेस्ट करतो आणि या हिज फ्रेंडच्या ऐवजी हे असलं असतं. मग आता इथं काय वापरलं असतं आपण? इज. फ्रेंड. आ इज. आ फ्रेंड आहे ना. इज वापरला असतं. हा, इज मग काय? मॅडम. इज वापरलं असतं. बरोबर. या ठिकाणी आपण काय वापरलं असतं? हिज फ्रेंड असलं असतं तर आपण इज वापरलं असतं. म्हणजेच तुमचं सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट काय सांगतं तुम्हाला, की वाक्यामधील तुमचं जे क्रियापद आहे ते क्रियापद त्याच्या लगतच्या कर्त्यानुसार वापरणे. नियरेस्ट म्हणजे त्याच्या अगदी लगतचा. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, either the students or the teacher is present. मग ह्या ठिकाणी प्रेझेंट इज प्रेझेंट हे तुमचं क्रियापद आहे. हम्म. आ? हो, आहे मॅडम. बरोबर. आहे ना. हम्म. इज प्रेझेंट हे तुमचं क्रियापद आहे. मग हे क्रियापद कशानुसार वापरलेलं आहे इथं वाक्यामध्ये? ह्याच्या जवळचा कर्ता कोणता आहे? द टीचर. मग ह्या वाक्यामध्ये तुमचे दोन कर्ते आहेत, एक म्हणजे स्टुडंट्स आणि दुसरा म्हणजे टीचर. आता बघा या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल, स्टुडंट्स हे काय आहे? सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? स्टुडंट्स हे सिंग्युलर. प्युरल आहे. प्युरल आहे. अनेक वचने. प्लुरल नाही ग, प्लुरल. म्हण एकदा, म्हण एक वेळा म्हण. प्रुलर. सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्रुलर आहे. प्लुरल. हा, तर मग आता हे स्टुडंट्स हे काय आहे? प्लुरल आहे. परंतु आपण या ठिकाणी इज प्रेझेंट लिहिलंय. आर प्रेझेंट लिहिलंय का? नाही. का तर तुमचं सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट का म्हणतं, तर संबंधित वाक्यातील क्रियापद हे त्याच्या लगतच्या कर्त्यानुसार वापरायचं असतं या ठिकाणी. आणि म्हणून टीचर हा कर्ता सिंग्युलर असल्यामुळं, एकवचनी असल्यामुळं वाक्यामध्ये आपण इज प्रेझेंट असं वापरतो. बरोबर का? आ? हो मॅडम. हो मॅडम. आणि हे वाक्य जर समजा असं असलं असतं, आपण याला हे करूया, काय करूया, याला थोडस बदलूया. कसं बदलायचं हे पहा. आता या ठिकाणी आहे तुमचं आयदर द टीचर. आयदर द टीचर और
हे झालं तुमचं वाक्य. आर आयदर द टीचर और द स्टुडंट इज प्रेझेंट. मग इथं काय वापरलं पाहिजे? आर वापरला पाहिजे. आर वापरलं पाहिजे. का वापरलं पाहिजे? स्टुडंट्स कारण की आर ते अनेक वचन. अनेक वचनी झालं बरोबर पाहिजे. आहे. त्याचा लगतचा कर्ता हा कसा आहे? अनेक वचनी आहे. बरोबर. आलं हे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट लक्षात तुमच्या? हो मॅडम. हो मॅडम. नंतरचं वाक्य बघा, खाली आलंच आहे तसं इथं. नायदर द स्टुडंट नॉर द टीचर. एकच सेकंद. हॅलो मॅडम, आवाज येत नाही. थांबा म्हटलेत ना मॅडम, काहीतरी करत असते. येतोय आवाज? यायला मॅडम आवाज? हो मॅडम. हा, हो यायला. हो यायलाय मॅडम. ना? हं. तर सब्जेक्ट व्हर्ब ऍग्रीमेंटची जी काही कंडिशन आहे तुमची नायदर नॉर इदर नॉरच्या वाक्यामधली, तर ती अशा पद्धतीची आहे. तुमच्या वाक्यातला जो काही क्रियापद असेल, जे काही तुमचं वाक्यातलं क्रियापद असेल, त्या क्रियापदाचं रूप किंवा त्याच्यासोबत येणारं सहाय्यकारी क्रियापद हे कुणाला म्हणजे कुणाच्या अनुषंगाने वापरायचं असतं, कुणाच्या नुसार वापरायचं असेल तर त्याच्या लगतचा, त्याच्या नजीकचा, त्याच्या अगदी जवळचा जो कर्ता असतो त्या कर्त्यानुसार वापरायचं असतं. आणि हे या वाक्यातले झाले तुमचे उदाहरण. त्याला तुम्हाला मी कन्वर्ट करून पण सांगितलेलं आहे. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे. मग आता ट्रान्सफॉर्मेशन युझिंग तुमचं इदर आणि ऑर कसं असलं पाहिजे. आता मला सांगा, हे प्रश्न आहे तुमचा, रवी और मोहन विल अटेंड द मीटिंग. मग ह्याचं कन्वर्जन करत असताना आपण कसं वापरायचं? आता प्रश्नामध्ये वाक्य तुम्हाला हे असंच येणार बरं का, रवी और मोहन विल अटेंड द मीटिंग. जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये और येत असतं किंवा, त्यावेळेस इदर और आणि नेदर नॉर वापरत असतो. आणि जेव्हा अँड असेल त्यावेळेस काय वापरतो आपण? नॉर वापरतो. ए बाई, कुठं असं सांगितलंय मी तुला अँड नसेल तर नॉर वापरतो? इन केस इथं असं असेल, रवी अँड मोहन विल अटेंड द मीटिंग, असं असलं असतं तर त्या वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी आपल्याला काय सांगितलं असतं प्रश्नामध्ये? त्या ठिकाणी तुम्हाला यूज नॉट ओनली बट ऑल्सो म्हटलं असतं. म्हणजे फक्त रवीच नाही तर मोहन सुद्धा मीटिंगला गेलेला आहे असं ज्यावेळेस आपल्याला वाक्यात सांगायचं असतं, त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचं अँड हे काय म्हणतात त्याला आपण, कंजक्शन वापरलेलं असतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये हे ऑर येतं, आणि या ठिकाणी तुम्हाला काय म्हणणार आहे प्रश्नामध्ये, यूज इदर ऑर किंवा आयडेंटिफाय द सेंटेन्स करेक्टली युज्ड द फ्रेज इदर ऑर, अशा पद्धतीचं. मग आता रवी और मोहन विल अटेंड द मीटिंग ह्या वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होत आहे? वाचन ते वाक्य, आयदर रवी और मोहन विल अटेंड द मीटिंग. मीटिंग. हा, मग आता या ठिकाणी
करता, याचं किचकट वाक्य नाही, साधं सोपं आहे. परंतु जर समजा या ठिकाणी अनेक वचनी करता राहिला असता हा बिलच्या जवळचा, तर मग त्याच्यानुसार तुम्हाला ते वाक्यातलं क्रियापद वापरावं लागलं असतं. युझिंग नायदर नॉर. मग आता रवी डिड नॉट अटेंड द मीटिंग, पूर्णविराम, दुसरं वाक्य आहे मोहन डिड नॉट अटेंड द मीटिंग. रवी डिड नॉट अटेंड द मीटिंग आणि मोहन डिड नॉट अटेंड द मीटिंग. म्हणजे या ठिकाणी वाक्यामध्ये तुमच्या वरती निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे हाही गेलेला नाही आणि तोही गेलेला नाही, किंवा यानेही मीटिंग अटेंड केलेली नाही, त्यानेही नाही, दोघांपैकी कोणीही नाही. त्यावेळेस वाक्यामध्ये तुम्हाला नायदर नॉर वापरायचं असतं. आणि मग ते अगदी सोप्या पद्धतीने नायदर रवी नॉर मोहन अटेंडेड द मीटिंग. मग मला सांगा, वरच्या वाक्यामध्ये अटेंड द मीटिंग आहे, खाली तुम्ही अटेंडेड द मीटिंग का लिहिलं रे? फटाकसे, एवढा विचार करायची गरज नाही पडली पाहिजे. पास्ट 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 असल्यामुळे. आणि पास्ट आहे हे कशावरून समजतंय तुम्हाला? ईडी प्रत्यय लागलाय अटेंड. कुठं? अटेंडला. अटेंडला वरच्या वाक्यात कुठं लागलाय अटेंडला? खालचं उत्तर सांगून पाहून नाही म्हणायचं. वरच्या वाक्यामध्ये काय आहे सांग मला माधुरी. डीड. डीड नॉट. डीड आहे. डीड हे काय आहे? तुमचं भूतकाळातलं टूडूचं रूप आहे, टूडूचं सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि म्हणून वाक्यामध्ये तुम्ही मुख्य क्रियापदाला ईडी हा प्रत्यय लावलेला आहे. अटेंडचं अटेंडेड झालं. आणि आता ह्या वाक्यामध्ये बदल करत असताना परत आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे काय, तर एका कर्त्याच्या अगोदर नायदर लिहिलं, दुसऱ्या कर्त्याच्या अगोदर नॉर लिहिलं, परंतु त्यानंतर हे जे आहे की नाही अटेंड द मीटिंग, इथं एक अटेंड द मीटिंग आहे आणि इथं एक अटेंड द मीटिंग आहे. दोन अटेंड द मीटिंग आहे की नाही? हो. मग हे वाक्यातला कॉमन भाग झाला. या दोन्ही पैकी एकच लिहायचं, नाही तर परत इथं 2 वेळा अटेंड द मीटिंग नका लिहू खाली. आलं लक्षात? हो मॅडम. एका कर्त्याच्या अगोदर नायदर वापरायचं, दुसऱ्या कर्त्याच्या अगोदर नॉर वापरायचं. वाक्यामध्ये तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद हे भूतकाळदर्शक डीड नॉट असं आलेलं आहे. आणि त्यामुळं हा डीड नॉटचा सेन्स नायदर नॉरनी गेलाच आहे ऑलरेडी. परंतु या ठिकाणी डीड आल्यामुळं तुमच्या मुख्य क्रियापदाला ईडी हा प्रत्यय लागतो. इज मीटिंग, द मीटिंग तुमचं ऍज इट इज येतं. मग आता ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करू नायदर नॉर आणि आयदर ऑरची, तर या ठिकाणी बघा, आयदर ऑरच्या वाक्यामध्ये वन ऑफ द टू, दोन्ही पैकी एक, राम किंवा श्याम, सीता किंवा गीता, हा किंवा तो, अशा पद्धतीनं ही किंवा ती, अशा पद्धतीनं ज्या वेळेस कंडिशन घातलेली असते तर त्यावेळेस आयदर ऑर असतं. आणि नायदर नॉर मध्ये नो वन ऑफ द टू, म्हणजे हाही नाही तोही नाही, रामही नाही गेला, श्यामही नाही गेला, हा रवी पण नाही गेला, हा मोहन पण नाही गेला, ही पण नाही गेली आणि ती पण नाही गेली, दोघांपैकी एकाचाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या ठिकाणी नसतो. आणि म्हणून या ठिकाणी नायदर नॉर आपण वापरतो. त्यानंतर आयदर आणि नायदर नॉर मधला महत्वाचा डिफरन्स काय आहे, तर या ठिकाणी आयदर ऑरचं मिनिंग हे पॉझिटिव्ह असतं, कारण या दोघीपैकी एक कुठला तरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो त्या क्रियेला दिलेला, म्हणून हे पॉझिटिव्ह अर्थाचं वाक्य असतं. तर नायदर नॉरचं वाक्य हे तुमचं निगेटिव्ह अर्थाचं वाक्य असतं. नंतर आता इथं बघा, आयदर राम और श्याम इज प्रेझेंट, दोन्हीपैकी एक जण आहे आणि नायदर मध्ये ना राम ना श्याम, दोन्हीपैकी कोणीच नाही. हा तुमचा मेन फरक एवढा. हे जे इतकं वाक्य हे ना, हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आलं? त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या वाटल्यास. चलो पुढं. माधुरी, स्नेहल, स्नेहल बोलतच नाहीये आज. हो मॅडम. आता हे हा, मग आता हे सेंटेन्स तुमच्या प्रॅक्टिस साठी दिलेलं, आयदर अनिता और सुनीता विल विन द प्राइज, दोन्हीपैकी एकाने जिंकलंय. नायदर अनिता नॉर सुनीता ओन द प्राइज, मग दोन्हीपैकी कोणीच नाही. त्याच्यानंतर आयदर माय फादर और माय मदर विल अकंपनी मी,
दोघांपैकी कोणीतरी एक जण माझ्यासोबत असेल. नायदर माय फादर नॉर माय मदर कुड अटेंड द फंक्शन. दोनापैकी कोणीच नाही. म्हणजे आता हे जे आहे तुमचे, हे जे वरचा जो मेन डिफरन्स असेल तो तुमच्या लक्षात येईल ह्या वाक्यांवरनं. सी स्पीक्स नायदर हिंदी नॉर इंग्लिश. म्हणजे ती हिंदी बोलू शकत नाही किंवा इंग्लिशही फ्लुएंटली बोलू शकत नाही. आणि मग तुमचा आयदर ऑरचा फॉर्म्युला वाक्यातला असा असेल, आयदर प्लस ए ऑर बी. बी. नायदर मध्ये ए नॉर बी. म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि हे निगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि ट्रान्सफॉर्मेशन मध्ये करत असताना ही गोष्ट तुमची लक्षात ठेवायचं की आयदर रवी ऑर मोहन असं असेल. या ठिकाणी जर ऑर येणार असेल आणि समजा तुम्हाला नायदर नॉरचं वाक्य दिलं असेल त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन साठी, तर तुमच्या प्रश्नार्थक वाक्यामध्ये डिड नॉट असेल, डू नॉट असेल, डज नॉट असेल. या तिन्हीपैकी कुठलं तरी एक असेल किंवा मग मुख्य क्रियापदाचं सरळ सरळ रूप असेल. सरळ रूप असेल तर ऍज इट इज लिहायचं. पण वाक्यामध्ये तुमच्या डिड नॉट असे म्हणजे हे असेल डी डू किंवा डज असं आलेलं असेल तर त्यानुसार तुमच्या मुख्य क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लावायचा, किंवा तुमचं मुख्य क्रियापद ऍज इट इज ठेवायचं, किंवा तुमच्या मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं. हे तुम्ही ठरवायचं त्या वाक्याच्या स्ट्रक्चरवरून. त्याचबरोबर वाक्यामध्ये मुख्य क्रियापद वापरत असताना त्याच्या नजीकचा जो कर्ता आहे, त्याचा अगदी लगतचा जो कर्ता आहे, त्या कर्त्याच्या अनुषंगाने क्रियापदाचं रूप आणि सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. कारण आपल्याला माहित आहे आयदर ऑर आणि नायदर नॉरच्या वाक्यामध्ये तुमचे दोन कर्ते असणार आहेत. मग त्या दोन कर्त्यापूर्वी त्या दोन कर्त्यांपैकी एक कर्ता तुमचा प्लुरल असू शकेल, एखादा कर्ता तुमचा सिंग्युलर असू शकेल. म्हणजेच एक हा अनेक वचनी असू शकतो किंवा एक वचनी देखील असू शकतो, किंवा कधी कधी तुमचे दोन्ही कर्ते अनेक वचनी असतील किंवा दोन्ही कर्ते एक वचनी असतील. परंतु वाक्यामध्ये कर्ता एक वचनी असू द्या, अनेक वचनी असू द्या, क्रियापदाच्या जवळचा जो कर्ता असेल त्या कर्त्याच्या अनुषंगाने तुम्ही क्रियापदाचं त्या ठिकाणी रूप वापरायचं. आलेलं एवढ्या गोष्टी लक्षात? हो मॅडम. वेगळं काही सांगायची गरज आहे याच्यासाठी? नाही. कारण याचं एक वाक्य तुम्हाला हमखास येतं आणि येतच. मग या ठिकाणी सगळ्यात मोठी मिस्टेक आपली जी होते ती हे क्रियापद वापरत असताना होत असते. म्हणून ते लक्षात ठेवायचं. आणि दुसऱ्या वाक्यात जे तुमचं असेल तो ऍज इट इज लिहायचं असतं. जर कॉमेनी दिलेलं असेल तर, म्हणजे तिथं निगेशन असेल तर निगेशन वालं वाक्य असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह वाक्य आलं असेल पाहिजे. परंतु पहिल्या वाक्यामध्येच तुमचा बदल होणार आहे, जो होणार आहे तो दुसऱ्या वाक्यामध्ये तुमचा बदल होणार नाही. त्याच्यानंतर हे झालं आपलं. त्याच्यानंतर आपण बघूया नॉट ओनली बट ऑल्सो थोडक्यामध्ये. चला घेतले मॅडम तुम्ही? नको का मग बघायचं? घेतलेलं आहे. 2 सिमिलर. बघायचं नको मग? बघा. कारण फक्त एकच वाक्य सांगितलं होतं मी तुम्हाला. 2 सिमिलर वर्ड जोडण्यासाठी नॉट ओनली बट ऑल्सो वापरतात. बस एक्झॅक्टली. हा ते तसं तुम्ही सांगितलं होतं. म्हणजे मी लिहून घेतलेलं. सिमिलर वर्ड म्हणण्यापेक्षा दुसरा काय शब्द वापरता येईल त्याला? दोन कर्ते असतील, दोन विशेषण असतील, किंवा एखाद्या व्यक्तीची दोन गुणवैशिष्ट्ये असतील. बघूया पळत पळत. चला हे सर फक्त वाचून दाखवणार आहे म्हणजे तुमचं रिव्हिजन होऊन जाईल याचं. नॉट ओनली बट ऑल्सोचं मीनिंग काय होतं मुख्य बघा. या ठिकाणी फक्त केवळच नव्हे तर सुद्धा, फक्त नाही तर देखील, म्हणजे काय, हेच नाही तर हे देखील. म्हणजे ती डान्स करते आणि गाणं गाते, म्हणजे ती फक्त डान्सच नाही करत तर त्याच्यासोबत ती गाण्यामध्ये सुद्धा प्रवीण असेल किंवा गाण्यामध्ये सुद्धा मास्टर असेल. म्हणजे या ठिकाणी एका व्यक्तीची दोन गुणवैशिष्ट्य
आलेली आहेत आणि ती जर गुणवैशिष्ट्ये एकाच व्यक्तीबद्दल सांगत असतील किंवा माहिती देत असतील आणि ती दोन गुणवैशिष्ट्ये अँड या कंजक्शन जोडलेली असतील, मग अशा वेळेस आपण वाक्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापरत असतो ट्रान्सफॉर्मेशन करताना. तर मग इट इज यूज टू ऍड एम्फसिस अँड शो दॅट टू थिंग्स आर ट्रू. दोन्हीही महत्वाच्या आहेत, दोन्हीही तेवढ्याच खऱ्या आहेत, दोन्ही त्या एकाच व्यक्तीला लागू होत असतील. मग या ठिकाणी नाऊनच्या सोबत जर असेल नॉट ओनली बट ऑल्सो, तर नॉट ओनली एका नाऊनच्या अगोदर, पहिल्या नाऊनच्या अगोदर नॉट ओनली वापरायचं, दुसऱ्या नाऊनच्या अगोदर बट ऑल्सो वापरायचं. मग एक्झाम्पल बघा या ठिकाणी, शी इज नॉट ओनली अ टीचर बट ऑल्सो अ रायटर. ती केवळ शिक्षिका नाही तर ती लेखिकाही आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचे दोन कर्ते आहेत, नाम दिलेले आहेत, नाऊन आहेत. मग कुठलं नाऊन आहे? टीचर हे एक नाऊन आहे आणि रायटर हे एक नाऊन आहे का? आहे. तर मग एका नाऊनच्या अगोदर नॉट ओनली वापरलेला आहे आणि दुसऱ्या नाऊनच्या अगोदर या ठिकाणी बट ऑल्सो वापरलेला आहे. त्यानंतर ही स्पीक्स नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो फ्रेंच. मग या ठिकाणी दोन भाषा आलेल्या आहेत. हे दोन्ही भाषा म्हणजे भाषेला दिलेलं हे नाव आहे, इंग्लिश असेल किंवा फ्रेंच असेल, हे दोन नावं आहेत. या दोन नावाच्या मध्ये किंवा अशा वाक्यामध्ये जेव्हा नॉट ओनली बट ऑल्सो आपण वापरत असतो त्यावेळेस एका नामाच्या अगोदर नॉट ओनली आणि दुसऱ्या नामाच्या अगोदर बट ऑल्सो. परंतु जेव्हा दोन क्रियापद वाक्यामध्ये येत असतात, काय काय येत असतं? दोन क्रियापद. हा, दोन क्रियापद येऊ शकतात, दोन नाम पण येऊ शकतात, दोन ऍडजेक्टिव्ह सुद्धा येऊ शकतात. मग जेव्हा दोन क्रियापद असणाऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचे, अशा वेळेस तुम्ही काय करायचं? एका कर्त्यानंतर नॉट ओनली, म्हणजेच एका क्रियापदाच्या पूर्वी नॉट ओनली वापरायचं आणि दुसऱ्या क्रियापदाच्या पूर्वी बट ऑल्सो वापरायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा जेव्हा तुम्हाला दोन क्रियापदांच्या दरम्यान नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं असतं त्यावेळेस ते क्रियापद आणि नॉट ओनली बट ऑल्सो याच्यामध्ये कुठलाही दुसरा शब्द येता कामा नये. मग या ठिकाणी शी नॉट ओनली सिंग्स बट ऑल्सो डान्स. मग आता ह्या ठिकाणी यस यस प्रत्यय लागलाय, कारण या ठिकाणी शी हे एक वचनी नाम आलेलं आहे आणि नॉट ओनली नंतर लगेचच सिंग हे क्रियापद आलेलं आहे, बट ऑल्सो नंतर लगेचच डान्स हे क्रियापद आलेलं आहे. म्हणजेच ती केवळ गातच नाही तर ती नाचतेही. दोन्हीही क्रिया एकच व्यक्ती या ठिकाणी करत आहे, म्हणून एका क्रियेच्या अगोदर, एका क्रियापदाच्या अगोदर नॉट ओनली, दुसऱ्या क्रियापदाच्या अगोदर बट ऑल्सो. ही नॉट ओनली स्टडीड बट ऑल्सो वर्क पार्ट टाइम. म्हणजे तो फक्त अभ्यासच नाही करत तर तो एक अर्धवेळ नोकरीही करतो, पार्ट टाइम जॉब पण करतो त्या ठिकाणी. मग कोण करतो? हा एकच सब्जेक्ट आहे या ठिकाणी, नाउन हे कॉमनच आहे एक, आणि म्हणून या ठिकाणी हे दोन क्रियापद आहे, स्टडीड आणि वर्क. एका क्रियापदाच्या अगोदर नॉट ओनली, एका क्रियापदाच्या अगोदर बट ऑल्सो. तर जेव्हा जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये दोन ऍडजेक्टिव्ह असतील, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. विशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. मग विशेषण आपल्याला माहित आहे, नामाच्या बद्दल काहीतरी विशेष माहिती देत असतं. मग ह्या वाक्यामध्ये तुमच्या मूवी हे तुमचं नाम आहे. मग ती मूवी कशी होती? तर इंटरेस्टिंग आणि एज्युकेशनल हे दोन विशेषण आलेले आहेत वाक्यामध्ये. म्हणून एका विशेषणाच्या अगोदर आपण नॉट ओनली वापरायचं आणि दुसऱ्या विशेषणाच्या अगोदर बट ऑल्सो वापरायचं. चित्रपट हा केवळ मनोरंजकच नव्हता तर तो शैक्षणिकही होता. अशा पद्धतीनं. नंतर सब्जेक्ट व्हर्ब ऍग्रीमेंट. आता इथं काय म्हणते सब्जेक्ट व्हर्ब ऍग्रीमेंट? वरती त्यांनी काय सांगितलं होतं इदर ऑर नेदर नॉट मध्ये, की ज्या वेळेस वाक्यामध्ये दोन कर्ते असतात आणि त्यावेळेस तुम्ही वाक्यात वापरणारं क्रियापद हे नजीकच्या कर्त्याच्या अनुषंगाने वापरायचं असतं. परंतु नॉट ओनली बट ऑल्सोच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटची कंडिशन ही काय आहे? तर जेव्हा जेव्हा नॉट ओनली बट ऑल्सो जॉईन्स टू सब्जेक्ट, दोन कर्ते जोडल्या जातात नॉट ओनली बट ऑल्सो न. जसं की पहिल्या प्रकारच्या वाक्यामध्ये आपण बघितलं होतं की काय होतं ते वाक्य नाऊनचं, या ठिकाणी शी इज नॉट ओनली अ टीचर बट ऑल्सो रायटर. ही दोन वाक्य या ठिकाणी म्हणजे एका वाक्यामध्ये दोन कर्ते आलेले आहेत किंवा दोन नाम वापरलेले आहेत आणि ह्या दोन कर्त्यांना जेव्हा नॉट ओनली बट ऑल्सो नी जोडलेलं असतं त्यावेळेस ते व्हर्ब कुणाच्या सोबत जातं?
तर त्याच्या जवळच्या असणाऱ्या कर्त्यासोबत जातं. वरचीच कंडिशन सेम खाली आहे आणि अशीच असणार असते ती कुठल्याही प्रकारचं वाक्य असलं तरी. जे नियरेस्ट नाऊन असतं किंवा जे नियरेस्ट सब्जेक्ट असतो त्याच्या अनुषंगानच वाक्यातलं क्रियापद या ठिकाणी वापरलं जातं. सेम तसंच एक्झाम्पल आहे. नॉट ओनली द टीचर बट ऑल्सो द स्टुडंट्स आर प्रेझेंट. या ठिकाणी स्टुडंट्स हा तुमचा कर्ता प्रेझेंटच्या किंवा आर प्रेझेंटच्या अगदी जवळचा आहे आणि स्टुडंट्स हे तुमचं प्लुरल नाउन असल्यामुळं किंवा प्लुरल सब्जेक्ट असल्यामुळं या ठिकाणी आपण आर प्रेझेंट वापरतो. परंतु या ठिकाणी इकडे जर टीचर असला असतं तर आपण इज प्रेझेंट वापरला असतो. खालच्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसतच आहे. नॉट ओनली द स्टुडंट्स बट ऑल्सो द टीचर इज प्रेझेंट. आता वाक्यातले सगळे शब्द सारखेच आहेत, परंतु या टीचर आणि स्टुडंटची जागा बदलल्यामुळं त्या क्रियापदाच्या जवळच्या कर्त्यानुसार आपण क्रियापद वापरायचं असतं. म्हणून आपण वरती आर वापरले आणि खाली टीचरच्या अनुसार क्रियापद आपल्याला वापरायचं होतं. कारण सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट हे तुमचं काय सांगतं, तर तुमचा जो काही वाक्यातला क्रियापद असेल तो नजीकच्या कर्त्यानुसार वापरायचा असतो किंवा त्याचं स्वरूप ठेवायचं असतं. आता हे झालं तुमचं सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट. आता बघा युझिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन करत असताना राहुल इज इंटेलिजंट अँड हार्डवर्किंग. द सेंटेन्स विल बी कन्वर्टेड ॲज राहुल इज नॉट ओनली इंटेलिजंट बट ऑल्सो काय म्हणतो आपण त्याला, हार्डवर्किंग. सॉरी. मग आता हे इंटेलिजंट आणि हार्डवर्किंग हे दोन विशेषण आहेत वाक्यातले आणि ते दोन विशेषण अँडने जोडलेले आहेत. मग अशा वेळेस आपण वाक्याचं कन्व्हर्जन नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये करत असताना एका विशेषणाच्या अगोदर नॉट ओनली वापरायचं, दुसऱ्या विशेषणाच्या अगोदर बट ऑल्सो वापरायचं. या ठिकाणी तुम्हाला क्रियापदामध्ये काहीही बदल करायचा नाही. दुसरं वाक्य बघूया आपण या ठिकाणी. सी सिंग्स अँड डान्स. सी नॉट ओनली सिंग्स बट ऑल्सो डान्सेस. म्हणजे अशा पद्धतीचे बदल आपल्याला करता आले पाहिजे. आता या ठिकाणी कंपॅरिझन करत असताना या तीन प्रकारचे वाक्य आपण बघितले आहे. आयदर ऑर बघितलं, नाहीतर नॉर बघितलं आणि नॉट ओनली बट ऑल्सो बघितलं. या ठिकाणी हे समरायझेशन सांगते मी तुम्हाला. आयदर ऑर मध्ये दोन्हीपैकी एक असतो, नायदर नॉर मध्ये दोन्हीही नसतं आणि नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये काय असतं? काय असतं? ते पण तेही तेही. असतात, दोन्ही असतात. हा, दोन्हीही असतात. म्हणजे दोन्हीही पॉझिटिव्ह असतात किंवा दोन्हीही असतील. या ठिकाणी एक असेल, या ठिकाणी दोन्ही नाही आणि नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये दोन्हीही असतात. तुमचं एक्झाम्पल जर बघितलं तर आयदर राम और श्याम विल कम. नायदर राम म्हणजे हाही नाही तोही नाही, परंतु या ठिकाणी नॉट ओनली राम बट ऑल्सो रामच नाही तर त्याच्यासोबत श्याम सुद्धा येणार आहे. अशा पद्धतीचा तुमचा अर्थ त्या ठिकाणी अभिप्रेत असतो. ह्या तिन्ही प्रकारच्या वाक्यामध्ये आला आता लक्षात. त्या दिवशी ह्या गोष्टी नव्हत्या सांगितल्या ना, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट नव्हतं सांगितलेलं. परत तुमचं विशेषण आल्यानंतर काय करायचंय, नाम आल्यानंतर काय करायचंय आणि तुमचं क्रियापद आल्यानंतर कसं वापरायचंय, या पद्धतीची इन डिटेलिंग आज आपण बघितलेली आहे. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही वाक्य खालची वाचून घ्या. नॉट ओनली डिड ही हेल्प मी बट ही ऑल्सो एनकरेज्ड मी. त्यानं फक्त मला हेल्पच नाही केली आहे, तर हे पण केले. म्हणजे हेल्प करण्याची आणि एनकरेज करण्याची, म्हणजे या ठिकाणी दोन क्रियापद आहेत आणि एका क्रियापदाच्या अगोदर आपण नॉट ओनली, दुसऱ्या क्रियापदाच्या अगोदर बट ऑल्सो आपण वापरतो. त्यानंतर शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो इंटेलिजंट. ती फक्त सुंदरच नाही तर ती हुशारही आहे. म्हणजे दोन्ही गुण तिच्यामध्ये आहेत. द स्कूल नॉट ओनली प्रोव्हाइड्स एज्युकेशन बट ऑल्सो डेव्हलप्स पर्सनॅलिटी. शाळा ही केवळ शिक्षणच देत नाही तर व्यक्तिमत्व विकास देखील करत असते. मग या ठिकाणी कॉमन आहे तुमचं द स्कूल प्रोव्हाइड्स एज्युकेशन अँड डेव्हलप्स पर्सनॅलिटी. हे काय आहे, त्या शाळेकडून केले जाणारे कार्य किंवा क्रियापद आपण याला म्हणू शकतो. आणि मग एका क्रियापदाच्या अगोदर नॉट ओनली आणि दुसऱ्या क्रियापदाच्या अगोदर आपण काय वापरायचं, बट ऑल्सो वापरायचं. नॉट ओनली माय ब्रदर बट ऑल्सो माय सिस्टर लाईक्स क्रिकेट. केवळ माझ्या भावालाच नाही तर बहिणीलाही क्रिकेट आवडतो. आणि म्हणून या ठिकाणी एका कर्त्याच्या अगोदर नॉट ओनली वापरलेला आहे आणि दुसरा कर्ता या वाक्यातला माय सिस्टर याच्या अगोदर बट ऑल्सो वापरलेला आहे. आलं लक्षात? हो मॅडम. डन. हो. चालायचं पुढं. येस मॅम. आता काय बघायचं,
काय राहिलं सांगा आता तुम्ही. काय नाही राहिलं मॅडम, माझं सगळं झालं. सगळं झालं, झोपा मग पांघरून आता. एक्झाम राहिलं स्वप्न. ना. एकदम. आता किती दिवस राहिले? 6-7 दिवस राहिले ना. हो, मग काय. हम्म. आणि तुमच्या ग्रामरचा किंवा इंग्लिश टीचिंग किंवा कुठलंही लँग्वेज टीचिंगचा एक सगळ्यात महत्वाचा आणि एक छोटासा भाग आहे की जे तुमच्या सिलेबसच्या अनुषंगानं घेणं अगदी महत्वाचं आहे, ते म्हणजे तुमचं ब्लूम्स टेक्झॉनॉमी. टेक्झॉनॉमी म्हणजे काय? हे वाचलंय का कधी? बीएडला असताना वाचलंय ना? माधुरी हो, वाचले का नाही? वाच कुठं वाचले? कुठल्या पेपरमध्ये? 201च्या. आ 201 टीचिंग अँड लर्निंग. बरोबर. टीचिंग आणि लर्निंग मध्ये तुम्हाला अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया शिकण्याच्या अगोदर त्या अध्ययन आणि अध्यापनाची उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण हे आपल्याला बघायला लागत असतात. आणि मग ग्रुप्सचं जे काही वर्गीकरण असेल ते कशाचं वर्गीकरण आहे? स्मरणाचं कशाचं? स्मरण स्मरण स्मरणाचं करणे. नाही करानी, त्याला म्हणायचं उद्दिष्टांचं वर्गीकरण केलेलं आहे त्यांनी. आणि उद्दिष्टांचं वर्गीकरण करणारे पहिले आणि एकमेव शास्त्रज्ञ म्हणजे बेंजामिन ब्लूम यांनी 1956 मध्ये ही ब्लूम्स टेक्झॉनॉमी विकसित केली होती. अध्ययन आणि अध्यापन त्याचबरोबर मूल्यमापन प्रक्रियेला एक शास्त्रीय स्वरूप देण्यासाठी म्हणा किंवा ती प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीनं विकसित करणं आणि जी काही तुमची काय म्हणतो आपण त्याला व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारी वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये अंगीकृत करण्यासाठी ही ब्लूम्स टेक्झॉनॉमी अतिशय महत्वाची आहे तुम्हाला. आणि मग ही 1956 मध्ये जरी विकसित झाली असेल तरी ती रिवाइज करण्यात आली होती 2001 मध्ये. आणि आपण सध्या बीएड किंवा डीएड मध्ये जी ब्लूम्स टेक्झॉनॉमी वापरतो किंवा उद्दिष्टांचं वर्गीकरण ब्लूम या शास्त्रज्ञांनी केलेलं जे वापरतो ते वापरतो आपण 2001 च रिवाइज पॅटर्न जो आहे किंवा रिवाइज टेक्झॉनॉमी जी आहे त्या पद्धतीने वापरत असतो. आणि मग हे उद्दिष्ट, मुळात उद्दिष्ट म्हणजे काय? आता उद्दिष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नका सांगू मला. हा ती माझा टी पास होण्याचं सपोर्ट उद्दिष्ट आहे मॅडम. हं? आणि मग गोल टीएटी काय? पास होण्या बरं, टीएटी पास होण्या टीईटी पास होणं हे तुझं उद्दिष्ट आहे. मग गोल काय आहे? गोल हं? शिक्षक होणं. शिक्षक होणं हे गोल आहे. बरं, ठीक आहे. मग टीईटी पास होण्याच्या उद्दिष्टासोबतच अजून कुठली कुठली उद्दिष्ट आपण हे केली पाहिजे तेव्हा आपण शिक्षक होऊ? स्मरण करणे. नाही, हे तर अध्ययन अध्यापन शिक्षण प्रक्रियेशी निगडीत झालं. शिकवण्याच्या पद्धती हा, तर मुळामध्ये शिकवणी. ध्येय आणि उद्दिष्ट, आपण बऱ्याच वेळा ध्येय आणि उद्दिष्ट हे जरी आपण एकाच शब्द म्हणजे समांतर वापरत असो किंवा एकाच शब्दासाठी पर्यायी शब्द म्हणून वापरत असेल तरी ह्या दोन संकल्पना ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत. कसं तर उद्दिष्ट ही थोडी म्हणजे ध्येय जे आहे हे व्यापक स्वरूपाचं असतं आणि त्याची उद्दिष्टांची व्याप्ती ही ध्येयाच्या तुलनेमध्ये कमी असते. आणि एखादं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला त्या ध्येयाचं छोट्या छोट्या उद्दिष्टांमध्ये किंवा छोट्या छोट्या प्रक्रियांमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा काय म्हणायचं डिस्ट्रीब्युशनला करावं लागत असतं. आणि त्यावेळेस आपण एक मोठं ध्येय गाठू शकतो किंवा त्या ध्येय गाठण्याकडे चालणारी जी काही आपली वाटचाल असते ती उद्दिष्ट साध्य करूनच होणार असते. आणि म्हणूनच म्हटलं जातं की यू शुड एम ॲट अ पॉइंट विच इज हायर दॅन द टार्गेट. मग तुमचं उद्दिष्ट हे कसं असलं पाहिजे? जी काही तुमचं टार्गेट आहे त्याच्यापेक्षा उच्च स्वरूपाचं आहे. जर समजा तुम्ही 100 किलोमीटर पळण्यासाठी एखाद्या मॅरेथॉन मध्ये गेला, 100 नाही, फॉर एक्झाम्पल 20 किलोमीटर तुमची मॅरेथॉन आहे, परंतु तुमचं उद्दिष्ट हे 25 किलोमीटरचं असलं पाहिजे, तेव्हा तुम्ही त्या 20 पर्यंत जेमतेम थकत भागत पोचाल. आणि म्हणून उद्दिष्ट ही आपली कधी कधी पण कशी असली
पाहिजे, उच्च दर्जाची असली पाहिजे. परंतु ज्यावेळेस आपण अध्यापन प्रक्रियेचा विचार करतो तर त्यावेळेस बेंजामिन ब्लूम यांनी उद्दिष्टांचं वर्गीकरण हे ज्ञानात्मक, बोधात्मक आणि कारक अशा पद्धतीनं केलेलं आहे. तर हे कसं केलेलं आहे त्यांनी, तर याची एक त्यांनी हायरार्की ठरवून दिलेली आहे. ही हायरार्की आपल्याला सोप्याकडून कठीणाकडं किंवा उदाहरणांकडून नियमांकडं किंवा कशा पद्धतीची आहे. कारण स्मरण करणे ही एक कशी क्रिया आहे, कशावर डिपेंड्स आहे, तर ही बोधात्मक क्रिया आहे. जर आपल्याला एखादी गोष्ट समजली तरच ती आपल्या माहितीमध्ये राहणार आहे किंवा आठवल्या जाणार आहे. आणि नंतर आपण ती बघितल्यावर ओळखू शकणार असतो. आणि जेव्हा जेव्हा स्मरण करणे, इंग्रजीमध्ये आपण त्याला असं लिहितो की रिमेंबरिंग. तुम्ही पाठाचे उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण लिहिता की नाही, ऑब्जेक्टिव्ह आणि स्पेसिफिकेशन्स. मग ऑब्जेक्टिव्ह हा उद्दिष्ट तुमचा कुठला असेल, जर समजा तुमचं रिमेंबरिंग हे उद्दिष्ट आहे किंवा त्याला स्मरण आकलन असं म्हणतो, आकलन असेल, अंडरस्टँडिंग असेल, रिमेंबरिंग असेल किंवा क्रिएटिव्हिटी असेल किंवा अनालिसिस असेल, अशा प्रकारची विविध उद्दिष्टे, परंतु त्या उद्दिष्टांची एक हायरार्की ठरवून दिलेली आहे ब्लूम्स यांनी. आणि मग ती कशा पद्धतीची आहे, तर सुरुवातीला तुमचं रिमेंबरिंग, विद्यार्थ्यांना एखादा घटक शिकवत असताना तुम्ही काही गोष्टी त्यांना आठवतात का, किंवा त्यांनी साठवलेल्या माहितींपैकी काही गोष्टी ते ओळखू शकतात का. थोडक्यामध्ये स्मरण या घटकावर किंवा स्मरण या प्रक्रियेवर आधारित प्रश्न ही कशी असली पाहिजे तुमची, अशा पद्धतीची की भारताची राजधानी सांगा. स्मरण या प्रक्रियेवर आधारित आहे का नाही हा प्रश्न. त्यानंतर पार्ट ऑफ स्पीचची नावे लिहा. आता मी काल तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच शिकवलं का नाही. हो मॅडम. मग स्मरण हे उद्दिष्ट विद्यार्थ्यांकडून साध्य झालं हे आपण कधी म्हणू शकतो, जर त्यांनी ह्या अशा प्रश्नांची उत्तरं दिली तर. आणि ज्या ज्या वेळेस आपण स्मरण हे किंवा ज्ञान हे असं लिहित असतो उद्दिष्ट, त्यावेळेस त्या उद्दिष्टाची स्पष्टीकरण कशी लिहितो आपण, की विद्यार्थी या विषयी माहिती सांगतात, विद्यार्थी पार्ट ऑफ स्पीचची नावे लिहितात किंवा सांगतात, असे लिहितो की आपण स्पष्टीकरणामध्ये. त्यानंतर दुसरं तुमचं जे आहे ते आहे अंडरस्टँडिंग किंवा आकलन, ज्याला म्हणतो आपण. मग या आकलनामध्ये काय अभिप्रेत आहे या ब्लूम्सच्या टॅक्झॉनॉमीमध्ये, तर माहितीचा अर्थ समजावून सांगणे. मग त्यावेळेस तुमचे ऍक्शन वर्ब किंवा स्पेसिफिकेशन लिहित असताना या गोष्टी कुठल्या आल्या पाहिजे किंवा कुठल्या उद्दिष्टाला आधारून कुठली वैशिष्ट्ये लिहिले पाहिजे, ह्या ब्लूम्स टेक्झॉनॉमी मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत की आपण ज्ञानासाठी कुठली वापरायची ऍक्शन वर्ब्स किंवा अंडरस्टँडिंग साठी कुठली ऍक्शन वर्ब्स वापरायची. तर मग या ठिकाणी एक्सप्लेन, स्टुडंट एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ नाउन. डिस्क्राईब, स्टुडंट डिस्क्राईब द कन्सेप्ट ऑफ डेमोक्रेसी. समराईज, एखाद्या घटनेला समराईज करणे किंवा एखादा प्रसंग समराईज करणे, इंटरप्रिट करणे. मग हे कशामध्ये येतं, तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये किंवा आकलनामध्ये येतं. त्यानंतर अप्लाइंग किंवा आपण त्याला ऍप्लिकेशन असं म्हणतो. मग आता आपण जे काही ज्ञान आत्मसात केलेलं आहे, जो काही कॉन्टेंट आपण शिकवलेला आहे, त्या कॉन्टेंटचं आपल्याला कॉन्टेक्स्च्युअल सिच्युएशन्स मध्ये किंवा वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये उपयोग करता आला पाहिजे. आपण शिकलेल्या नवीन ज्ञानाचा किंवा ज्ञानाचा डे टू डे लाईफ मध्ये किंवा नवीन परिस्थितीमध्ये आपल्याला वापर करता आला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी ऍप्लिकेशन, आपल्याला आता माहित असतं की एज्युकेशनल ऍप्लिकेशन लिहितो आपण, प्रत्येक प्रश्नामध्ये लिहितो का ग. समजा तुम्ही एखादा सिद्धांत शिकलात, एखादी संकल्पना शिकलात आणि त्या संकल्पनेचं शैक्षणिक उपयोजन लिहा असा प्रश्न असतो तुम्हाला परीक्षेमध्ये. म्हणजे तो प्रश्न तुमच्या ऍप्लिकेशन या उद्दिष्टाची पूर्तता करणारा किंवा तुम्हाला ऍप्लिकेशन लेवलचे प्रश्न जमतात का नाही ह्याचं अनालिसिस करणारा असतो, किंवा ह्या तुमच्या
क्षमतेचं असेसमेंट करणारा असतो. फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन म्हणजे काय, आता तुम्ही विद्यार्थ्यांना नाऊन शिकवला, नाऊनचे प्रकार शिकवले, त्याच्यामध्ये कॉमन नाऊन कुठला आहे, प्रॉपर नाऊन कुठला आहे, अबस्ट्रॅक्ट नाऊन कुठला आहे हे सांगितलं, आणि विद्यार्थ्यांना वाक्यामधील नामाचा प्रकार ओळखा हे सांगितलं, किंवा दिलेल्या वाक्यामधील नाऊन कोणता आहे ते ओळखा, किंवा विद्यार्थ्यांना एखादं सूत्र शिकवलं तुम्ही गणिताचं, आणि त्या गणिताच्या सूत्रानुसार एखादं उदाहरण सोडून दिलं त्यांना, आणि मग त्याच पद्धतीचं उदाहरण, नवीन उदाहरण त्यांना सोडवलं दिलं, तर त्या सूत्राचं ऍप्लिकेशन किंवा त्या सूत्राचं उपयोजन करणं तुम्हाला किंवा तुमच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस जमतं त्यावेळेस आपण ऍप्लिकेशन हे उद्दिष्ट तुमच्या पाठाचं साध्य झालं असं म्हणत असतो. आणि त्याच पद्धतीनं इंग्रजीमध्ये आपण बेसिकली या 4 स्किलच्या अनुषंगाने सुद्धा उद्दिष्ट लिहित असतो, जसे की रीडिंग, LSRW, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. अनालायझिंग किंवा अनालिसिस करणे म्हणजे काय, तर विश्लेषण करणे. आता एखादी घटना योग्य आहे, अयोग्य आहे, किंवा त्या एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी काही संबंध आहे का, एका घटनेला कारण असणारे काही घटक आहे का, किंवा घडलेल्या घटनेचे काही परिणाम आहेत का, मग ते परिणाम कसे आहेत, ते परिणाम तुमचे पॉझिटिव्ह असू शकतात रिझल्ट, किंवा निगेटिव्ह असू शकतात. मग विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी ओळखता येतात का, किंवा ते परिणाम शोधू शकतात का, त्या पद्धतीनं मग त्यामध्ये ते तुलना करतील, किंवा त्याचं परीक्षण करतील, त्याचं विश्लेषण करतील. अशा पद्धतीचे ऍक्शन वर्ब तुमचे ह्या अनालिसिस किंवा विश्लेषण करणे या उद्दिष्टांमध्ये असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बघा, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स याच्यातील फरक स्पष्ट करणं. आता हा मी उदाहरण या ठिकाणी का टाकलेलं आहे, तर काल तुम्हाला किंवा परवा 2 दिवसापूर्वी तुम्हाला शिकवले की कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय, कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय, आणि मग कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स शिकवल्यानंतर, त्याची लक्षणं सांगितल्यानंतर, ह्या 2 प्रकारच्या वाक्यामधला फरक काय हा विद्यार्थ्यांना ओळखता आला, याचा अर्थ विद्यार्थ्यांनी तुम्ही शिकवलेल्या अध्ययन घटकाचं विश्लेषण करून यातील फरक शोधून काढला आहे किंवा लिहून काढला आहे. त्यानंतर 2 राजकीय विचारसरणींची तुलना करा, अशा पद्धतीचं. आता आपण त्यांना शिकवलं एखाद्या वेळेस 2 कुठल्या तरी राजकीय पक्षाची विचारसरणी, किंवा एखाद्या वेळेस आदर्शवाद आणि वास्तववाद, या 2 विचारसरणी विद्यार्थ्यांना शिकवल्या असतील. मग आता आदर्शवादाची वैशिष्ट्ये काय, त्याच्यामध्ये राज्य म्हणजे काय, कुठल्या कन्सेप्ट त्या ठिकाणी पॉझिटिव्हली आणि निगेटिव्ह, किंवा राज्याची कर्तव्य आदर्शवादात काय सांगितलेली आहेत, आणि तुमच्या वास्तववादामध्ये काय सांगितलेले आहेत. मग ह्या गोष्टीचा ज्यावेळेस उहापोह विद्यार्थ्यांना इन डिटेल करता येत असतो, त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांच्या अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेचं जे अनालिसिस किंवा विश्लेषण करणे ही पातळी त्यांनी गाठली आहे, किंवा ह्या पातळीपर्यंत त्यांचं अध्ययन झालं आहे, अशा पद्धतीचा फीडबॅक किंवा अशा पद्धतीचं कन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष आपण काढू शकतो. त्यानंतर इव्हॅल्युएशन करणे, मूल्यमापन करणे. मग आता निकषांच्या आधारे निर्णय घेता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना. एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे. जर मग एखादी गोष्ट योग्य आहे, आता मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी आपण क्रियापदामध्ये बदल करत असताना वरती मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप होतं, परंतु वाक्यामध्ये डू, डज, डीड वापरलेलं होतं, त्यामुळे खाली यस किंवा येस प्रत्यय लावायचा, किंवा वाक्यातील क्रियापदाचं दुसरं रूप करायचं, हे त्या गोष्टींवर डिपेंड आहे. आणि मग ह्या गोष्टी ज्या वेळेस तुम्हाला विचारलं, अरे काय झालं इथे क्रियापदामध्ये बदल, तुम्ही सांगणार मॅडम या ठिकाणी डज आलंय, का आलंय ते डज, तुम्ही का आलंय याचं स्पष्टीकरण देणे म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचं, त्या घटनेचं जस्टिफिकेशन दिलं पाहिजे, तुम्हाला जस्टिफाय करता आली पाहिजे की या ठिकाणी ही घटना अशाच पद्धतीनं घडले, का घडले, तर त्याचं जस्टिफिकेशन दिलं आलं पाहिजे. एखाद्या गोष्टी तुम्हाला सांगितलं, ह्याची कारणे स्पष्ट करा, मग काय याचं कारण, याचा परिणाम काय होतो, ह्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. म्हणजेच तुम्हाला संबंधित अध्ययन घटकांचं निकषाच्या आधारे निर्णय घेता आले पाहिजे. एखादी गोष्ट योग्य किंवा अयोग्य ठरवता आली पाहिजे. एखाद्या धोरणांचे गुण दोष म्हणजे योग्य किंवा अयोग्य ठरवणे म्हणजेच तुम्हाला त्यातले गुण कुठले आहेत, दोष कुठले आहेत, वैशिष्ट्ये कोणती आहेत, मर्यादा कुठल्या आहेत, मग ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट करता आल्या पाहिजे. या ठिकाणी शिक्षणातील तंत्रज्ञानाच्या वापराचे मूल्यमापन करा. मग आता एखाद्या प्रश्नाचं आपल्याला मूल्यमापन करायला सांगितलेलं असेल, म्हणजेच तुम्ही ही 5वी पातळी झाली तुमची अध्ययनाची. पहिलं झालं स्मरण, दुसरं कुठलं आकलन, तिसरं ऍप्लिकेशन, चौथं
अनालिसिस, 5वं इव्हॅल्युएशन आणि 6वं तुमचं क्रिएटिव्हिटी, किंवा त्यालाच आपण निर्मिती करणे म्हणण्यापेक्षा सृजनशीलता हा सब्जेक्ट म्हणजे शब्द त्याला एकदम चपकल बसतो. तर याचं नवीन कल्पना योजना तयार करणे किंवा निर्माण करणे. मग या ठिकाणी एखादा विद्यार्थी एखादं मॉडेल डिझाईन करत असेल, एखादं मॉडेल डेव्हलप करत असेल, काही कन्स्ट्रक्ट करत असेल, एखादा नवीन फॉर्म्युला तयार करत असेल किंवा एखादी गोष्ट तयार करत असेल, ज्यावेळेस तुम्ही फॉर एक्झाम्पल बीएडच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्रिएटिव्हिटीमध्ये काय सुंदर लेसन प्लॅन त्यांनी तयार केला असेल, किंवा तुम्हाला सांगितलं प्रेझेंटेशनसाठी नाऊन या घटकावर पीपीटी तयार करा, मग तुम्ही पीपीटी तयार केली असेल, किंवा तुम्हाला बीएड मध्ये संशोधन किंवा रिसर्च, डीएड आणि बीएड दोन्हीकडे तुम्हाला असतं, पण डीएड मध्ये तुम्हाला कुठला रिसर्च असतो? कृती संशोधन असतं, आणि बीएड मध्ये तुम्हाला रिसर्च प्रपोजल तयार करायचं असतं. मग आता हे संशोधन प्रस्ताव तयार करा. मग हे काय झालं? विद्यार्थ्यांनी त्यांनी ग्रहण केलेल्या ज्ञानाच्या आधारावर काहीतरी नवीन निर्माण केलं, ती झाली तुमची सृजनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी. आणि हे अशा पद्धतीचा जो ब्लूम्स टेक्झॉनॉमीचा पिरॅमिड आहे, हा कसा आहे? खालून वर जाणार आहे. सुरुवातीला तुमचं स्मरण, त्याच्यावरती आकलन, त्याच्यावरती उपयोजन, त्याच्यावरती अनालिसिस, नंतर तुमचं मूल्यमापन आणि क्रिएटिव्हिटी किंवा सृजनशीलता त्याला आपण असं म्हणतो. आणि मग असा प्रश्न आला जर समजा सरळ सरळ की ब्लूम्स टेक्झॉनॉमी मध्ये उद्दिष्टाच्या वर्गीकरणाचा जो पिरॅमिड आहे, मग तो खालून वरती जाणार आहे का वरून खाली येणार आहे, एवढाच जरी प्रश्न आला तरी पण हे आत्ताचं एवढं आपलं स्पष्टीकरण आहे ना, हे थोडस सार्थकी लागलं असं म्हणणं पाहिजे. कसं आहे हे? उतरता आहे का चढता आहे क्रम यांचा? हम्म? गेले का सगळेच? लेफ्ट झाले? नाही नाही मॅडम. आहे मॅडम. मग झोपले का तुम्ही? महाक्रम कसा आहे टॅक्झॉनॉमीचा? ब्लूम्स टॅक्झॉनॉमीचं जे काही उद्दिष्टांचं वर्गीकरण आहे, ह्या वर्गीकरणाचा पिरॅमिड खालून वरती चढत्या स्वरूपाचा आहे का वरून खाली उतरत्या स्वरूपाचा आहे? मला सांगा एक वेळा. खालून वरती जाणार आहे. हा, खालून वरती जाणारा चढत्या स्वरूपाचा हा आहे. तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर याचा जो उपयोग आहे तो होतो अध्यापनाची उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी. आपल्याला माहितच आहे, प्रश्नपत्रिका किंवा इव्हॅल्युएशन मध्ये तुम्हाला होतो. त्याच नंतर विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा विकास करणे किंवा विद्यार्थ्यांना फीडबॅक देणे, अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेतील जे मूल्यमापन आहे ते मूल्यमापन अधिक स्पष्ट आणि योग्य पद्धतीनं करण्यासाठी किंवा परिणामकारक पद्धतीनं करण्यासाठी देखील तुम्हाला या ब्लूम्स टेक्झॉनॉमी आणि त्याच्या या उद्दिष्टांच्या हायरार्कीचा उपयोग होत असतो. आणि मग ह्या ठिकाणी तुम्हाला रिमेंबर किंवा स्मरण असेल तर या ठिकाणी विद्यार्थी एखाद्या गोष्टीची लिस्ट बनवत असतील, रिकॉल करत असतील, अंडरस्टँडिंग मध्ये एक्सप्लेन, डिस्क्राईब अशा प्रकारचे ऍक्शन वर्ब्स याच्यावर जर प्रश्न आला तर, ऍप्लिकेशन मध्ये आपण यूज किंवा डेमॉन्स्ट्रेशन, अनालिसिस मध्ये कम्पेअर आणि डिफरन्शिएट, त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन मध्ये जज असेल, जस्टिफाय असेल, क्रिएटिव्हिटी मध्ये तुम्ही डिझाईन आणि डेव्हलप म्हणजे काहीतरी नवीन निर्माण करताय अशा प्रकारचे एक ऍक्शन वर्ड्स ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे ऍक्शन वर्ड तुम्ही त्या संबंधित उद्दिष्टांचं स्पष्टीकरण लिहित असताना एक शिक्षक म्हणून वापरता किंवा वापरणे गरजेचं आहे. आणि मग ह्या ब्लूम्स टॅक्झॉनॉमी शिवाय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं शक्य नाही. थोडक्यात आता हे तुम्हाला असं जर आठवत नसेल तर हे RUAAEC हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. काय आहे हे? तर हे रिमेंबरिंग, अंडरस्टँड, अप्लाय, अनालाइज, इव्हॅल्युएट आणि क्रिएट. आलं लक्षात? हो मॅडम. मग हे तुमचं ब्लूम्स टॅक्झॉनॉमी ती कधी विकसित केली? म्हणजे हा प्रश्न इकडं इंग्रजीच्या अनुषंगाने का, तर आपल्याला उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण लिहिताना आपण कुठला ऍक्शन वर्ड लिहिला पाहिजे, तर मग हे ऍक्शन वर्डचा चार्ट आहे या ठिकाणी, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हा हा, हे वाला. घेतलं का माधुरी? हो मॅडम, घेतला. हम्म. घेतला घेतला. मग अशा पद्धतीनं आज आपण आयदर ऑर, निदर नॉर, इफ, अनलेस, नॉट ओनली बट आल्सो आणि आपली ही ब्लूम्स टॅक्झॉनॉमी इन डिटेल या सगळ्या घटकांचा अगदी
सखोल पद्धतीने अभ्यास केलेला आहे. याच्यात आजच्या घटकामध्ये काही अडचण असेल तर सांगा, नाहीतर मग आपण आज थांबू या ठिकाणी. आणि उद्या काय घ्यायचंय ते पण सांगा लगेच मला. झालंय मला तर वाटतं मॅडम सगळं ना जवळपास. झालंय आता सिलेबस, इंग्रजीचं ग्रामर सगळंच झालंय बऱ्यापैकी, म्हणल्यापेक्षा 100% सगळे टॉपिक झालेले आहेत तुमचे ग्रामरचे, तुमच्या टीईटीच्या अनुषंगाने सगळे सगळे. हम्म. थांबायचं मग आज आपण इथं. हो मॅडम हो मॅडम. चालतंय सर, थांबूया मग आज या ठिकाणी. या सर आहेत म्यूट. सरांना काही सूचना द्यायच्या असेल तुम्हाला लेक्चरच्या संदर्भात उद्याच्या तर देतील सर. जेवण झालं का गं तुम्हा सगळ्यांचं? हो मॅडम. नाही मॅडम माझं नाही झालं. भूक लागली. माझंही राहील. कारण मी बाहेर गेले होते, थोडस धावत धावत आले. आपली ते पण ट्रॅफिक मध्ये बी अडकले एका ठिकाणी. मॅडम पुण्याला राहता का तुम्ही मॅडम? हो ग, पुण्यात राहते, कुठं राहता मॅडम? हडपसरला. हा. मग तुम्ही कॉलेजला शिकवता की शाळेला शिकवता मॅडम? मी बीएड हा. कॉलेजला शिकवते. बीएड कॉलेजला शिकवते. खूप छान शिकवता बरं का. आणि मराठी तर खूप स्पष्ट आहे बरं मॅडम. माझी का? हा, खूप स्पष्ट आहे, एकदम स्पष्ट येतात शब्द. थँक्यू आणि थँक्यू. सगळं इंग्लिश शिकून बी तुम्ही मराठी परफेक्ट बोलता, एकदम सगळं मराठीमध्ये सांगता. नाही, मला सवय मराठी, हिंदी, इंग्लिश आम्हाला तिन्ही लँग्वेज मध्ये बोलायला लागतं क्लासमध्ये. कारण आमच्या हम्म. बीएड कॉलेजला जे विद्यार्थी आहेत ना, ते जवळपास हम्म. 60% स्टुडंट्स आर आउट ऑफ महाराष्ट्र. मग त्यांना मराठी कळत नाही आपलं, मग त्यांना एकतर हिंदी बोलायला लागतं किंवा मग इंग्लिशमध्ये. मग ते हिंदी अशी वापरण्यापेक्षा मग इंग्लिश आणि मराठी दोन्ही बायलिंग्वल शिकवणं बरं पडतं. हा, पण तुमचं सगळं मराठीमध्ये असल्यामुळे आम्हाला आणखीच सोपं जाते. नाही, म्हणून मी तुम्हाला पहिल्या दिवशी विचारलं होतं की तुम्हाला मराठीचा आधार घेऊन शिकवू का फक्त मग मी इंग्लिश वापरली तरी चालेल. पण आता तुमचं सगळ्यांचं डिमांड होती की मॅडम आम्हाला मराठीत सांगा. मग मला काही अडचण नाही, मराठी तर मराठी, इंग्रजी तर इंग्रजी. हम्म. सर, छान थांबूया आपण शिकवते. आज. हा, पण अभ्यास करा बरं का. हो मॅडम. परत परीक्षा द्यायची गरज नाही आली पाहिजे. हो मॅडम. हम्म. हं, हम्म. चलो. थँक्यू मॅडम. ओके, ठीक गुड आहे मॅडम. नाईट. गुड नाईट.